You want me to say the prayer or you'll say the prayer? You can say it. क्या नको बोलू? बोलते वाचा बोलते. वाचा. हा वाचते बच्चा. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. 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 Sujura, once again, welcome. We for one more session of your very knowledgeable Kabbalah session. Thank you. Thank Thank you you. for taking out the time and No, I have time now. whatever. Very well. Yeah. Okay, Shalom everybody. आशा करतो की सगळेजण एकदम व्यवस्थित आहेत, ठीक आहेत. आज जोशवाचा क्लास होता, पण मी हायजॅक केलाय क्लास आणि मी आज क्लास घ्यायचं ठरवलं कारण जरा मला आज टाइम आहे म्हणून. तर आजचा क्लास असा काही ठरवलेला नाही टॉपिक. तुम्ही क्वेश्चन विचारू शकता, त्या क्वेश्चन वरून आपण काहीतरी क्लास घेऊ, किंवा आपण जो लास्ट टाइम डिस्कस केलं ना एनर्जीज बद्दल, मॅस्क्युलिन एनर्जी, फेमिनिन एनर्जी, त्याच्याबद्दल कोणाला काय विचार असेल तर त्याच्याबद्दल विचारू शकता. कोणाला काही क्वेश्चन असेल तर पहिले ऑल युअर्स क्वेश्चन विचारा. वी विल वेट फॉर 30 seconds. मला हाय क्वेश्चन काय एकदम शांत आहे सगळं. यू कॅन टेक मी इन द मिडल. ओके, क्वेश्चन्स कोणाला नाही? क्वेश्चन्स काय थोडासा एक काहीतरी असं छोटा क्वेश्चन विचारा क्लास चालू करायसाठी. ओके, लास्ट टाइम आपण मॅस्क्युलिन एनर्जी आणि फेमिनिन एनर्जी बद्दल बोललो. मॅस्क्युलिन एनर्जी म्हणजे जेव्हा जेव्हा सगळ्यात आधी क्रिएशन झालं ना, तर क्रिएशन झालं तेव्हा क्रिएशनच्या आधी युनिटी आहे, नुसता नुसता गॉडच आहे. युनिफाईड गॉड आहे. आणि युनिफाईड गॉडला काय पण बनवायचा जेव्हा विचार येते, तर बनवायचा विचार आल्यावर त्या विचारावर तो जेव्हा रिॲक्ट करते आणि तो जेव्हा बनवते ना, तर ती जो फर्स्ट विचार आला, थॉट आला, आणि थॉट आल्यावर जे फर्स्ट क्रिएशनचा जो प्रोसेस आहे ना, तो क्रिएशनचा प्रोसेस मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये होते. त्याच्यानंतर जो क्रिएशनचा प्रोसेस जेव्हा सुरू होते त्याला फेमिनिन एनर्जी बोलतात. तर मॅस्क्युलिन एनर्जी म्हणजे काय? मॅस्क्युलिन एनर्जी म्हणजे जी गिव्हिंगची एनर्जी आहे ना आपल्यामध्ये, माणसांमध्ये, ह्युमॅनिटीमध्ये जी गिव्हिंगची एनर्जी आहे ना, ती मॅस्क्युलिन एनर्जी आहे. आणि जी रिसिव्हिंगची एनर्जी आहे ना, काय पण रिसिव्ह करायची जी एनर्जी आहे ना, ती फेमिनिन एनर्जी आहे. तर गिव्हिंगची एनर्जी मॅस्क्युलिन असल्यामुळे काय झालं की क्रिएशन मध्ये जो क्रिएशन मध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या फेमिनिन एनर्जी मध्ये काम करतात. कारण ती लोक सगळं रिसिव्ह करतात, आणि रिसिव्ह करून काय करतात, जे रिसिव्ह झालेलं आहे त्याच्यापासून ती लोक त्यांची स्पीशीज क्रिएट करतात. क्रिएशन मध्ये तुम्ही बघाल ना, अख्ख्या क्रिएशन मध्ये प्रत्येक गोष्ट काय करतं, जी स्पिरिच्युअल एनर्जी आहे ना ती रिसिव्ह करते आणि ती काहीतरी क्रिएट करते, त्यांची स्पीशीज, आणि त्यांचा त्यांचा जो हे आहे ना ते रिजनरेट करते. तर ही रिजनरेटिव्ह जी एनर्जी आहे ना, ती फेमिनिन एनर्जी आहे. ओके. आणि चेंज आणायचा, काय वर्ल्डमध्ये चेंज आणायचा, वर्ल्डमध्ये काहीतरी गोष्टी घडून आणायचा, ही जी एनर्जी आहे ना ती मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये येतं. तर मॅस्क्युलिन एनर्जीला आहे ना कनेक्ट होणार आहे ना ह्या जगामध्ये
देवानी देवासारखा बनवलेलं एकच क्रिएशन आहे, आणि ती क्रिएशन आहे ह्युमन काइंड. ह्युमन काइंड, आणि ह्युमन काइंड जेव्हा आपल्याला तोरा काय सांगते, ह्युमन काइंड म्हणजे आदाम जेव्हा बनवला देवानी, पहिले तर देवानी कसा बनवला, देवासारखा बनवला, पण मेल आणि फिमेल असा बनवला. तर मेल आणि फिमेल हा जो पहिला तोरामध्ये जेव्हा आपल्याला सांगते ना, तर मेल आणि फिमेल, ह्युमॅनिटीचा मेल आणि फिमेल आहे ना, यांच्यामध्ये दोन्ही एनर्जीला कनेक्ट होऊ शकतात. म्हणजे मेल, ह्युमॅनिटी मधला मेल, आदाम मधला मेल हा मेल एनर्जीला पण कनेक्ट होऊ शकतो आणि फेमिनिन एनर्जीला पण कनेक्ट. आणि हवा हवा जी फिमेल आहे ना, त्या फिमेल मधला फिमेल आहे ना, ती मेल एनर्जीला पण कनेक्ट होऊ शकतं आणि फिमेल एनर्जीला पण कनेक्ट होऊ शकतं. तर बाकीचे जे अॅनिमल्स आहेत ना, बाकीचा कुठला पण स्पीशीज, अॅनिमल, ट्रीज, एलिमेंट्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टी आहे ना, मेल एनर्जीला कनेक्ट नाही होऊ शकत. ती लोक फेमिनिन एनर्जी मध्ये आणि फेमिनिन एनर्जी मध्येच राहतात. ओके, तर माणूस म्हणून ह्या जगामध्ये माणूस मेल एनर्जीला कनेक्ट होऊ शकतो ना, म्हणून तो काय करतो, तो जेव्हा मेल एनर्जीला, ह्युमॅनिटी जेव्हा मेल एनर्जीला कनेक्ट होतं ना, तो मेल एनर्जीला कनेक्ट झाल्यावर त्याच्यामध्ये जो एक क्रिएटिव्हिटी, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी जे त्याच्यामध्ये जो येतं ना, त्या क्रिएटिव्हिटीने काय करतो, या जगामध्ये काहीतरी चेंजेस करू शकतो. तर क्रिएटिव्हिटी ही मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये आहे, आणि क्रिएटिव्हिटी मधून जो तो क्रिएट करतो ना, तो फेमिनिन एनर्जी येतो. ओके, तर समजा एक फॉर एक्झाम्पल घेऊ, एखादं जंगल आहे. ओके, तर त्या जंगलामध्ये माणसाने ठरवलं की आपण तिथे एक सिटी बांधू. तर हा जंगलामध्ये सिटी बांधू हा ठरवलेला जो विचार आहे ना, तो काय आहे, तो क्रिएटिव्ह त्याचा विचार आहे, तो मॅस्क्युलिन विचार आहे. आणि मग तो मॅस्क्युलिन विचार आल्यावर त्याच्यावर जो अख्खा जो सगळ्या गोष्टी घडायला लागतात ना, त्या सगळ्या घडणाऱ्या गोष्टी काय आहेत, फेमिनिन आहे. मग तो जाता आणि जंगल तोडतो. तर माणसाने जंगल तोडला नसता ना, तर तो जंगलच राहिला असता, आणि तो कंटिन्यू मध्ये जंगल रिजनरेट होत राहिला असता. जंगलामधलं अॅनिमल ते सगळं 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 म्हणजे त्यांचा मधला जो प्रोसेस आहे ना, तो प्रोसेसने तो जंगलच राहिला असता. माणूस जेव्हा तिथे जाऊन इंटरफेअर करतो, तेव्हा काय होतं, तो जंगल चेंज होऊन तो सिटी होऊ शकतो. सिटीमध्ये रोड्स येतात, तो वेगवेगळ्या गोष्टींनी चेंज करतात, आणि मग तिकडचा जो जंगल आहे ना, तो जंगल निघून जातो. म्हणजे त्या जागेमध्ये जी ओरिजिनल गोष्ट होती ना, ती ओरिजिनल गोष्ट काय करू शकतं, माणूस चेंज करू शकतो, कारण माणसामध्ये ती क्वालिटी आहे. तर आता तोरामध्ये आहे ना, जेव्हा जेव्हा आपल्याला सांगितलं ना की एक्झाईल मध्ये जातं, तोरामध्ये कोण पण जेव्हा एक्झाईल मध्ये जातं ना, तर तेव्हा तो कुठल्या एनर्जीला कनेक्ट होतो, तो फेमिनिन एनर्जीला कनेक्ट होतो. आणि जेव्हा तो त्याच्या ओरिजिनल जागेमध्ये असतो ना, तेव्हा तो कुठल्या एनर्जीला कनेक्ट असतं, मॅस्क्युलिन एनर्जीला कनेक्ट असतं. तर जेव्हा अब्राहम हा इजिप्तमध्ये, आपला अब्राहम जेव्हा ऊर खासदीम मधून जेव्हा कनान देशामध्ये आला, तेव्हा तो कुठल्या एनर्जीला कनेक्ट झालाय, मेल एनर्जीला कनेक्ट झाला. पण तो जेव्हा खाली इजिप्त मध्ये जात आहे, तेव्हा तो कुठल्या एनर्जीला कनेक्ट होतोय, तो इजिप्त मध्ये जाते ना, इजिप्त मध्ये जाते तो फेमिनिन एनर्जीला कनेक्ट होते. आणि तो जेव्हा फेमिनिन एनर्जीला कनेक्ट होते ना, तेव्हा काय होते, त्याच्यावर आहे ना कोणतरी रूल करते. तर तुम्ही बघाल की प्रत्येक टायमाला जेव्हा कोण पण एक्झाईल मध्ये जाते ना, तर त्याच्यावर कोणतरी रूल करतं, कारण फेमिनिन एनर्जी मध्ये काय असतं, तुमच्यावर कोणतरी रूल करत असतं. ओके, फेमिनिन एनर्जी मध्ये जेव्हा कुठली पण गोष्ट फेमिनिन एनर्जी येतं ना, तर त्याच्यावर कोणतरी बाल असतं, त्याच्यावर कोणतरी मास्टर असतं. तर जेव्हा आदाम एदेन बागेत होता, तेव्हा त्याच्यावर कोण मास्टर होता, कोण नव्हता, तो मास्टर होता. अख्ख्या एदेन बागेचा तो मास्टर होता, तो त्याच्याप्रमाणे चालणार होती बाग. पण जेव्हा तो एदेन बागेमधून बाहेर आला, तेव्हा काय झालं, त्याच्यावर मास्टर आलेला आहे. त्याच्यावर मास्टर कोण आलेलं आहे, तर त्याच्यावर मास्टर, त्याच्यावर पनिशमेंट करणारी जी गोष्ट आहे ना, त्याला त्याला जे कॉन्सिक्वेन्सेस भोगतासाठी जी एंजल्स बनवलेत ना, ते एंजल्स त्याचं मास्टर झालेले आहेत. म्हणून त्याला मेहनत करून खायला लागतंय, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला काम करायला लागतंय. ओके, तसा अब्राम जेव्हा कनान देश सोडून इजिप्त मध्ये जाते ना, तेव्हा त्याच्यावर मास्टर कोण होते, फॅरो राजा त्याच्यावर मास्टर होते. आणि फॅरो राजानी साराला बघितलं आणि त्यांनी साराला घेतली. म्हणजे कोण, साराला का घेतली त्यांनी, कारण तो आता मास्टर सारखा आहे, तो फारो राजानी अब्रामाकडनं त्याची बायको घेतली, आणि अब्रामी सांगली ही माझी बहीण आहे करून, आणि अब्रामाने घेतली. तर मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये आल्यावर काय, माणूस कॉम्प्रोमध्ये राहायला, शांतीमध्ये राहायला, पीस मध्ये राहायला असं बघत असतं. म्हणून अब्रामाने काय केलं, इत्साकाला आहे ना, कनान देशातून बाहेर नाही काढला, कारण इत्साक जेव्हा अकेदा झाला ना, जेव्हा सॅक्रिफाईस झालं, तेव्हा इस्साक कुठल्या एनर्जीला कनेक्ट होते, इस्साक आहे ना मॅस्क्युलिन एनर्जीला कनेक्ट होते. म्हणून अब्रामाने काळजी घेतली की
इसाक कनान देशाच्या बाहेर नाही जाईल. पण याकोब याकोब जेव्हा कनान देशामध्ये आहे तेव्हा मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये आहे, आणि तो जेव्हा कनान देशाच्या बाहेर जाते, हारांमध्ये जाते आणि बाकीच्या ठिकाणी जाते, तेव्हा तुम्ही बघाल की तो फेमिनिन एनर्जी मध्ये येते. तर फेमिनिन एनर्जी मध्ये गेल्यावर काय होते, तो तो त्याच्या सासऱ्याच्या अंडर येत आहे, तो त्याच्या सासऱ्यासाठी काम करतोय. ओके. तर तसाच एक्झाईल एक्झाईल म्हणजे काय? एक्झाईल म्हणजे तुमच्या ओरिजिनल प्लेस मधून तुम्हाला तिकडनं काढला. ओरिजिनल प्लेस मधून तुम्हाला काढल्यावर तुमची तुमची जी तुम्ही जिथं जाता ना त्याला एक्झाईल बोलतात. तर तसा इस्रायल लोकांना एक्झाईल मध्ये टाकलाय. एक्झाईल मध्ये जेव्हा देवाने टाकलाय तेव्हा काय झालं, ती लोकांना कुठल्या एनर्जी मध्ये टाकला होता? फेमिनिन एनर्जी मध्ये टाकला होता. फेमिनिन एनर्जी मध्ये इस्रायलने काय केलं? 1800 वर्ष 1900 वर्ष फेमिनिन एनर्जी इस्रायलने काय केलं? दुसऱ्या लोकांना आपला मास्टर होऊ दिला, आणि दुसऱ्या लोकांना मास्टर होऊन त्यांच्याप्रमाणे त्यांच्याबरोबर शांतीने राहायला आणि हे राहायला बघितलं. ओके. इस्रायल मध्ये परत आल्यावर आता आपण कुठल्या एनर्जी मध्ये परत आलो? जेव्हा 1948 मध्ये जेव्हा इस्रायल देश झाला आणि माणसं जेव्हा परत इस्रायल देशात मध्ये यायला लागली, तेव्हा कुठल्या कुठल्या एनर्जी मध्ये परत यायला लागली माणसं? मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये. आणि मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये आल्यावर काय होतं, त्याचा इफेक्ट काय आहे? एक इफेक्ट मॅस्क्युलिन एनर्जीचा काय, की तुम्ही क्रिएटिव्ह होता. कारण तुम्ही आता चेंजेस करू शकता ह्या जगामध्ये. तर तुम्ही बघाल की 1948 पासून ते आतापर्यंत सगळ्यात जास्ती जे क्रिएटिव्हिटी आहे, सगळ्यात जास्ती जे इन्व्हेन्शन्स आहेत, सगळ्यात जास्ती या जगामध्ये चेंजेस आणलं. चेंजेस घडवण्यामध्ये कुठली कम्युनिटी आणि कुठली माणसं आहेत? तर ज्युइश माणसं आहेत, इस्रायल माणसं आहेत. का? कारण आता तुम्ही कुठल्या एनर्जीला कनेक्टेड आहोत? मॅस्क्युलिन एनर्जीला. आता मॅस्क्युलिन एनर्जी आणि फेमिनिन एनर्जी मध्ये जेव्हा माणूस येतो ना, तेव्हा काय होतं? तर तुम्हाला आहे ना, फेमिनिन एनर्जी मधून मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये आल्यावर काय होतं ना, हे जर तुम्हाला खरोखर समजायचं असेल ना, तर तुम्हाला आहे ना, जेव्हा फॅरो राजाच्या ह्याच्यामधून जेव्हा इस्रायल लोक स्लेव्हरी मधून बाहेर निघालं, आणि जेव्हा ती लोक इस्रायलमध्ये चाललं होतं ना, कनान देशात चाललं होतं, तर त्या टायमाला त्यांच्यामध्ये ज्या गोष्टी होत होत्या ना, त्या गोष्टीमधून आहे ना, तुम्हाला समजायला पाहिजे की फेमिनिन एनर्जी मध्ये राहिल्यावर आपल्या सायकीमध्ये जो चेंजेस झालेले असतात ना, ते चेंजेस मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये जाताना आपल्याला काय होतं, ते चेंजेस कितीतरी चेंज करायला लागतात आपल्याला. कारण जर तुम्हाला स्लेव्हरीची सवय झाली असेल ना, तर तुम्ही स्लेव्ह सारखंच वागायला बघता. म्हणून प्रत्येक टायमाला तुम्ही जी एनर्जी बघता ना, ती मॅस्क्युलिन एनर्जी जेव्हा इस्रायल लोकांना काहीतरी सांगते ना, की तुम्हाला असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तर प्रत्येक टायमाला ते स्लेव्स काय बोलतात? नाही, आम्हाला खाना कोण देईल, आम्हाला पिना कोण देईल, आम्हाला हे नाही करायचं आहे, आम्हाला ते नाही करायचं. तर प्रत्येक टायमाला ती लोक काय करतात? त्याला ऑपोज करतात मॅस्क्युलिन एनर्जीला. ओके. तर तसाच आत्ताच्या जमान्यामध्ये काय झालंय, ती जी मॅस्क्युलिन एनर्जी आहे ना, ती मॅस्क्युलिन एनर्जी आपल्या आपल्यामधून काम करते. ती सगळ्या सगळ्या इस्रायल लोकांमधून ती मॅस्क्युलिन एनर्जी काम करते. पण ती सगळ्या इस्रायल लोकांमधून जरी ती मॅस्क्युलिन एनर्जी काम करत असली ना, तरी इस्रायल लोक त्याला ऑपोज करतात. का ऑपोज करतात? कारण आपल्याला आपल्याला सवय झालेली आहे फेमिनिन एनर्जी मध्ये राहायला. टू म्हणजे मोर दॅन 2000 इयर्सची जी आपली हिस्ट्री आहे ना, 1900 इयर्सची म्हणजे 1800 कितीतरी इयर्सची जी हिस्ट्री आहे ना, ती फेमिनिन एनर्जीची. आणि आपला जो अख्खा रिलीजियस सिस्टम आहे ना, तो रिलीजियस सिस्टम कसा डेव्हलप झालेला आहे? रिलीजियस सिस्टम आपल्या फेमिनिन एनर्जी मध्ये डेव्हलप झालेला आहे. तो फेमिनिन एनर्जी मध्ये डेव्हलप झाल्यामुळे काय होते, की रिलीजन पण जो आहे ना, आपला रिलीजन पण आहे ना, आपल्याला आहे ना, त्या मॅस्क्युलिन एनर्जी बरोबर कनेक्ट होण्यासाठी आहे ना, एवढं आपल्याला साथ नाही देत आहे. ज्या टायमाला आहे ना, फेमिनिन एनर्जी मध्ये इस्रायल लोकांना यायचं होतं ना, त्या टायमाला पहिली गोष्ट काय झाली माहितीये? फेमिनिन एनर्जी त्या टायमाला आहे ना, प्रोफेसी हे त्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या. प्रोफेसी वगैरे या कुठल्या गोष्टी येतात? प्रोफेसीज आणि हे सगळ्या नेव्ही लोकांच्या गोष्टी आहेत ना, ते कनेक्शन टू मॅस्क्युलिन एनर्जी आहे. कारण तिकडनं ती एनर्जी येते ना, त्या एनर्जीला कनेक्ट व्हायचं ती लोक. आणि जेव्हा प्रोफेसी आणि हे सगळं गेली ना, त्याच्यानंतर गलूत आणि हे सगळं चालू झालेलं आहे. तर आता स्लोली जेव्हा माणसं मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये म्हणजे इस्रायल देश झाला, आणि इस्रायल देश होऊन आपल्यामधून आता जे सायंटिफिक आणि वेगवेगळ्या सायकोलॉजिकल आणि हे ते सगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी येत आहेत ना बाहेर, तर त्या गोष्टी पहिल्या कुठल्या स्टेपच्या येतात? लोकल म्हणजे मलखुत मधल्या गोष्टी आपल्याकडनं क्रिएटिव्ह प्रोसेस म्हणून मलखुत मधल्या गोष्टी येतात.
पण आपल्याला वरच्या लेवलला जाऊन वरच्या लेवलच्या म्हणजे स्पिरिच्युअल गोष्टी पण क्रिएटिव्ह म्हणजे स्पिरिच्युअल गोष्टी पण ह्या लेवलला उतरवायच्या आहेत. आणि त्या लेवलला उतरवायसाठी माणसाला काय करायला लागणार आहे, माणसाला म्हणजे इस्रायल लोकांना काय करायला लागणार आहे, इस्रायल लोकांना परत तो जो मॅस्क्युलिन एनर्जीला कनेक्ट व्हायचा जो टेक्नॉलॉजी आहे ना, जी टेक्नॉलॉजी इस्रायल लोकांकडे होती, ती टेक्नॉलॉजी परत त्याला कनेक्ट परत त्यांना ती हे करायला लागणार आहे. म्हणून तुम्ही बघाल ना, तर जेव्हा इजिप्तमधून निघाला ना, इजिप्तमधून निघून ती टेक्नॉलॉजी मिळण्यासाठी, माणसांना टेक्नॉलॉजी मिळण्यासाठी किती दिवस लागलं, तर माणसं इजिप्तमधून निघाली आणि 50th डेजला त्या लोकांना तोरा मिळाला. तोरा म्हणजे काय? तोरा म्हणजे ती टेक्नॉलॉजी आहे. तोरामध्ये सगळ्या म्हणजे फेमिनिन एनर्जी मध्ये कसा राहायचा, मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये कसा कनेक्ट व्हायचा, ते सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर जो पहिला तोरा मिळाला ना, तो इजिप्त मधून निघाल्यावर 58 डे ला मिळाला होता. पण 58 डे आपण कसा मोजतो? 7 वीक्स मोजतो आपण, है ना. ओमेर ओमेर काउंटिंग असतं ना, पेसापासून आपण शाबूत पर्यंत ओमेर काउंट करतो ना, तर कसं आपण काउंट करतो? 7 काउंट करतो. तसं आता इस्रायल देश होऊन 70 वर्ष झालेली आहे. जो कॅल्क्युलेशन आहे ना, 7 इयर्स इंटू 10 असा जो कॅल्क्युलेशन आहे, त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे 70 इयर्स झालेली आहे. आणि 70 इयर्स झाल्यामुळे काय होतं, आता आपण 70 इयर्स होऊन आता आपण 70 इयर्सची जास्ती झालेले आहेत. पण आता आपण ज्या डेकेड मध्ये आहोत ना, ज्या पोर्शन मध्ये आहोत ना, तो पोर्शन कसा आहे, आपल्याला सिन्नाय डोंगरावर तोरा मिळाला ना, त्या दिवसासारखा तो दिवस हा डेकेड आहे. ह्या डेकेड मध्ये आपल्याला जे एक्सपिरियन्सेस येत आहेत ना, हा जो करोना आणि हे आणि ते आणि वॉर आणि हे ते, ह्या सगळे जे एक्सपिरियन्स येतात ना, ते एक्सपिरियन्स आपल्याला काय इस्रायल लोकांना कशासाठी तयार करते, एक एक स्टेप पुढं जायसाठी तयार करते, की तुम्ही कसं आता जरी तुम्ही मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये आलात, तरी तुम्ही कसं आता त्याला कनेक्ट होऊ शकता, हे दाखवते. ओके. आता पुढचा सब्जेक्ट घ्या, पुढचा ह्याच्यामधलाच सब्जेक्ट घेण्यापूर्वी मी तुम्हाला कोणाला काही क्वेश्चन विचारायचं, क्वेश्चन विचारा. So how long are we still going to, I should not use the word suffer, but undergo all the trouble? ट्रबल ना आहे हा, सफरिंग ना आहे. सफरिंग, तुम्ही जर सफरिंग बोलाल ना, तर मी तुम्हाला तुम्हाला एक म्हणजे एक एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल आहे ना, आपला ह्या आपण शब्दातला जो वाचला ना, पराशा वाचला ना, त्या पराशामध्ये आहे ना, हाशेम आहे ना, मोशेला काय होते, मोशे आहे ना कंप्लेंट, म्हणजे लास्टच्या 3 हे यायचे, 3 प्लेग्स यायचे. आणि ते 3 प्लेग्स याच्या आधी मोशे आणि देवाचं संभाषण दाखवलंय. तर देव मोशेला काय बोलते, की कम ऑन टू फारो. फारोच्या म्हणजे गो टू फॅरो नाही बोलत आहे देव. म्हणजे हाशेम आहे ना, मोशेला काय बोलतोय, की फारोकडे ये करून. तो असं नाही बोलत की फारोकडे जा आणि त्याला असा सांग करून. तो बोलतोय फारोकडे ये आणि असा सांग करून. तर आता तुम्ही लिटरली जर बघायला गेलात ना, तर तोरामध्ये लिहिलंय बो एल पारो, म्हणजे कम टू फॅरो लिहिलेलं आहे. पण ट्रान्सलेशन मध्ये तुम्ही वाचाल ना, तर सगळं इंग्लिश ट्रान्सलेशन हे ती लोक स्वतः चेंज करतात. आणि चेंज करून ती लोक गो टू फॅरो लिहिलेलं आहे. पण हिब्रू लिटरल मिनिंग काय, कम टू फॅरो. आता कम टू फॅरो काय आहे, आता तुम्ही इमॅजिन करा. ओके. इमॅजिन करा की देव इथं उभा आहे आणि समोर मोशे उभा आहे. ओके. मोशे समोर आहे. आता देव जर मोशे बरोबर बोलतोय ना, तर मोशेचा फेसिंग कोणाकडे आहे, देवाकडे आहे. आणि देवाचा फेसिंग कोणाकडे आहे, मोशे आहे. म्हणजे पानी टू पानी, म्हणजे पाना टू पाना, म्हणजे फेस टू फेस दोघं बात करतात. ओके. आणि जेव्हा दोघं फेस टू फेस बात करतात ना, तेव्हा देव मोशेला काय बोलते, कम टू फॅरो. कम टू फॅरो म्हणजे मोशेला देवाने काय सांगितलं, मोशेला सांगितलं कम टू फॅरो म्हणजे तू जवळ ये असं सांगितलं मोशेला. मोशेला काय सांगते, की कम टू फॅरो. कम म्हणजे है ना, गो टू फॅरो सांगितलं असतं म्हणजे मायापासून लांब जा. आता मी जर इथं उभा आणि मी तुमच्या संगती बोलतोय आणि मी तुम्हाला बोलेन की इथं या, है ना, कम. कम म्हणजे तुम्ही माझ्या जवळ याल ना, की माझ्या लांब जाल, जवळ याल. मी जर गो बोललो तर लांब जाल. पण मोशेला देव काय बोलते, कम टू फॅरो. आता कम टू फॅरो बोलते म्हणजे फॅरो फॅरो जो आहे, इजिप्तचा जो किंग आहे, फॅरो आहे, ती फॅरो फॅरो नावाची जी पॉवर आहे, म्हणजे जी फेमिनिन मध्ये राहिल्यावर, जी फेमिनिन एनर्जी मध्ये राहिल्यावर जी फॅरो नावाची जी एनर्जी तुम्हाला त्रास देते ना, ती एनर्जी कुठं आहे,
ती देवाच्या आणि तुमच्या मध्ये आहे. जेव्हा तुम्ही देवाला फेस करता ना, तुम्ही जेव्हा देवाला फेस करता ना, तेव्हा ती एनर्जी कुठे आहे? तुमच्या आणि देवाच्या मध्ये आहे. म्हणून देव तुम्हाला देव काय बोलते मोशेला, कम टू फॅरो. ओके. जर मोशे देवाला पाठ करून उभा असता, है ना, मोशे देवाला पाठ करून उभा असता, तर मोशेला देवानी काय सांगितलं असतं? गो टू फॅरो. कारण आता कारण ती जी पॉवर आहे ना, ती पॉवर आहे ना, देवानी क्रिएट केलेली देवाचीच पॉवर आहे. देवानी कशासाठी तरी क्रिएट केलेला तो पॉवर आहे. ती फेमिनिन पॉवर चालवासाठी आणि फेमिनिन पॉवर मध्ये सगळं हे करायसाठी ती एक गोष्ट देवानी बनवलेली गोष्ट आहे. आणि ती देवानी बनवलेली गोष्ट कुठे आहे? मोशेपेक्षा देवाच्या जवळ ती जास्ती आहे. तर तो फॅरो राजाच्या जेव्हा जवळ येते ना, तर फॅरो राजाला फेस करते ना, तेव्हा त्याच्यामधून आहे ना त्याला हे मिळणार आहे. काय मिळणार आहे? फ्रीडम मिळणार आहे. जो इजिप्त मधून निघणार आहेत ना सगळी माणसं, ती तेव्हा निघणार आहेत जेव्हा तू फेस करणार आहे फॅरोला. तो फॅरो पासून लांब जाईल ना, तेव्हा नाही मिळणार आहे त्यांना. ओके. सांगायचं तात्पर्य मी तुम्हाला तो की आहे ना, प्रत्येक गोष्ट तुमच्या लाईफमध्ये आहे ना, चांगली वाईट कुठली पण न्यूट्रल कुठली पण गोष्ट होतं ना, तर ती गोष्ट आपल्याला फेस करायला सांगते देव. देव त्याच्याकडनं पळून जा असं नाही बोलत आहे तुम्हाला. गो टू फॅरो नाही बोलत आहे तो, तिकडनं जा असा नाही बोलत आहे तो. बोलते की कम टू फॅरो, फेस कर ती गोष्ट. मोशे देवाकडे कंप्लेंट काय घेऊन गेलेला आहे की फॅरोनी आज एवढा 7 प्लेग झालं तरी फॅरो काय सोडत नाही, दर टायमाला सांगते हे करते. तो देव मोशेला काय सांगते की फेस कर त्याला. कारण मी जे तुला चॅलेंजेस दिलेले आहेत ना, मोशेला नाही अख्ख्या इस्रायल लोकांना जे चॅलेंजेस दिलेले आहेत ना, ते चॅलेंजेस कशासाठी दिलेले आहेत? स्लेव्हरी मधून काढासाठी दिलंस की तुम्ही हे चॅलेंजेस जर तुम्ही फेस कराल, ह्या चॅलेंजेसला तुम्ही तोंड द्याल, तर मला ह्या जगामध्ये काय करायचं ते मी करू शकतो. आणि मी तुम्हाला ह्या स्लेव्हरी काढून तुम्हाला मी तुमच्या पूर्वजांना सांगितलेल्या देशात घेऊन जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर इकडनं पळून गेलात ना, तर मला जे करायचं ते मी नाही करू शकत. देवाला जे करायचं ना, ते देव नाही करू शकत. म्हणून देव मोशेला बोलते की फेस कर त्याला, की फॅरोला फेस कर, फॅरोकडे जा, फॅरोला हे सांग. आणि फॅरो मध्ये ये, कम टू फॅरो बोलते तो. गो टू फॅरो नाही बोलत, कम टू फॅरो, फेस कर त्याला. तर त्याच्यामधून एकच गोष्ट शिकायची आपल्याला की आहे ना, आपल्याला जे चॅलेंज चांगलं वाईट कुठलं पण जे आपल्याला जी गोष्ट येते ना, त्या गोष्टीमधून आहे ना, देवाला काहीतरी आपल्यासाठी काहीतरी करायचं, पण ह्या जगाला पण काहीतरी नवीन क्रिएशन, नवीन काहीतरी दाखवायचं, म्हणून देव ते यूज करते. कारण त्यांनी दुसऱ्या लोकांना चूज नाही केलं या गोष्टीसाठी. त्यांनी इस्रायल लोकांना चूज केलं, इस्रायल लोकांनी त्याला चूज केलं, आणि त्यांनी इस्रायल लोकांना चूज केलं. तर त्याला ह्या जगामध्ये माणसांमध्ये काय करायचं असेल तर तो कोणाच्या थ्रू करू शकते? आपल्याच थ्रू करू शकते. तर आपण बोलू नुसतं आम्हाला चांगला दे, मला सगळ्यात चांगलाच दे, वाईट देऊ नको. तर मग चेंजेस कसं घडतील या जगामध्ये? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात ना, ह्या सगळ्या ज्या काय सगळ्या जे चाललंय ना, ह्या सगळ्या गोष्टी जे चालल्यात ना, ह्याचा नुसता आपला फायदाच होणार, आपला नुकसान होतंय असं नाही, आपला फायदा होणार आहे. पण ह्याच्याने जगाचा काहीतरी, जगामध्ये देवाला काहीतरी दाखवायचं आहे, काहीतरी प्रूव्ह करायचं आहे, काहीतरी चेंजेस करायचे. ते चेंजेस करायसाठी देवानी ही गोष्ट केलेली आहे. कारण ही जर चेंजेस नाही झाले ना, तर हा जग पुढंच नाही जाणार. वर्ल्ड टू कम म्हणजे ओलाम अब्बा, द वर्ल्ड विच इज कमिंग ना, तो येऊच नाही शकत. कारण बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये, क्रिएशन मध्ये स्टॅग्नेशन आहे. वाघ आहे ना, वाघ, सिंह, माकड, गोरिला वगैरे, ती लोक आहे ना 6,000 वर्षापूर्वी पण तशीच राहत होती आणि आज पण तशीच राहत आहेत. 2,000 वर्षापूर्वी पण ती लोक तशीच राहत होती आणि आता पण तशीच राहतात. त्या लोकांनी कायच नाही चेंज केलेलं. आपण त्यांचा इकोसिस्टम चेंज केलेलं आहे, पण त्या लोकांनी, ती लोक राहतात तसेच राहतात. आतापर्यंत मी कधी बघितलं नाही की कुठला गोरीला कपडे घालून कामावर जाते करून. पण माणसानी शेती सोडून आता तो कामावर जायला लागलाय. माणसामध्ये जे चेंजेस झालं, ह्युमॅनिटीने जे चेंजेस केलेत ना, ह्युमॅनिटीने चेंजेस केलं, तर ह्युमॅनिटीने काहीतरी फेस केलं म्हणून चेंजेस केलेत ना. ते चेंजेस व्हायसाठी आपल्याला त्या गोष्टी फेस करायच्या. दुसरी दुसरी कुठली पण कम्युनिटी असेल ना, ती फेस नाही करणार आहे ह्या गोष्टींना, आपणच फेस करणार आहोत. कारण आपण चोजन वन आहोत. ओके. होप आय आन्सर्ड. Yes. कारण Still, I have my doubts, but still, नाही, I'm आता okay. तुम्ही विचार करा ना, तुमच्या पण लाईफ मध्ये आहे ना, कितीतरी कुठल्या अशा गोष्टी झाल्या असतील ना, की तुम्हाला त्या टायमाला वाटलं असेल की का माझ्यासाठी असं होते. पण True, आज true. तुम्ही ज्या पोझिशन मध्ये आहोत, त्या पोझिशन मध्ये गेल्यावर तुम्हाला समजते की ते झालं नसतं तर मी आज जे आहे ते नसतो. Exactly.
हा, तर तसा हा अख्ख्या वर्ल्ड जो आहे ना, या वर्ल्डच्या स्क्रीनवर ही गोष्ट चाललेली आहे आणि ती फेस आपल्याला करायला लागते. आपण त्याच्यापासून पळून नाही जाऊ शकत, कारण देव मोशेला बोलते गो टू फॅरो. मोशेला तो बोलते की कम टू फॅरो, गो टू फॅरो नाही बोलला तो. गो टू फॅरो बोलला असता तर मग देव मोशे गेला असता आणि मोशे बोलला असता की देव सगळ्या गोष्टी देव बघून घेणार आहे सगळ्या. पण तिथं कम टू फॅरो बोलते. कम टू फॅरो म्हणजे तू त्याला फेस कर आणि तू त्याला सांग, तू त्याला हे कर, तू त्याला सांग, हे तू या गोष्टी कर. देव त्याला नाही सांगत, देव डायरेक्ट नाही करत आहे काय. ओके, थँक्यू. तर आपल्या थ्रू आहे ना, आपल्या थ्रू ज्या गोष्टी होतात ना, आणि आपण इकडं बसलोय, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय ना, की नॉलेज म्हणजे काय. नॉलेज आपण बोलतो ना, नॉलेज 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 म्हणजे काय. आता आपण जरा सायकोलॉजी मध्ये येऊ. आपला जो माइंड असतं ना, माइंड नावाची जी गोष्ट आहे ना, आपला ब्रेन आणि आपला हार्ट आणि याच्यामुळे कुठेतरी एक माइंड नावाची गोष्ट बनतं आपली. त्या माइंड मध्ये सगळं जमा होतं आणि ती पर्सनॅलिटी, आपला इगो बिगो सगळा बनतं आणि तो माइंड मध्ये बनतो. आता माइंड मध्ये सगळ्या गोष्टी कशा जातात. माइंड मध्ये आहे ना, आपल्या ब्रेन मध्ये मेमरीज बनतात सगळ्या. ओके. पण माइंड मध्ये आहे ना, इम्प्रेशन्स बनत असतात. इम्प्रेशन म्हणजे तुमची जी पर्सनॅलिटी, तुमचा जो कॅरेक्टर, तुमचा जे सगळ्या गोष्टी ते तुमच्या माइंड मध्ये बनत असतं. ते कसं बनत असतं. 2+2 इज इक्वल टू 4 तुम्हाला कसं समजला. तो तुमचा नॉलेज आहे ना. तो नॉलेज जो आहे ना, आपल्या माइंड मध्ये जमा होत असतं. आपल्या ब्रेन मध्ये आहे ना, माइंड नॉलेज नसतं. आपल्या ब्रेन मध्ये आहे ना, विजडम आहे. आपल्या ब्रेन मध्ये विजडम आहे, आपल्या ब्रेन मध्ये अंडरस्टँडिंग आहे, आपल्या ब्रेन मध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, मेमरीज आहेत, इमॅजिनेशन आहे, सगळं आहे. पण आपल्या माइंड मध्ये आपली पर्सनॅलिटी बनत असते आणि नॉलेज जो असतो ना, तो आपल्या माइंड मध्ये असतो. म्हणजे माइंड नॉलेज आहे ना, हा माइंड मध्ये इम्प्रेस झालेल्या गोष्टी आहेत ना, त्याच्याने आपल्या हे असतं. 2+2 4 तुम्हाला कसा समजला. तुमच्या ब्रेन मध्ये नाही ते 2+2 4. तुम्हाला 2+2 4 कसा समजला, कारण लहानपणी कोणीतरी तुम्हाला ते शिकवला म्हणजे काय केलं, तुमच्या इम्प्रेस केला तुमच्यामध्ये. है ना. तुम्हाला पहिले हे 2 चॉकलेट दाखवलं, हे 2 चॉकलेट दाखवलं, किती झालं चॉकलेट, मग तुम्ही ते कसा तरी करून हे करून ते पहिल्या टायमाला कोणालाच नाही 2+2 4. किती पण लहान मुलगा असला ना, त्याला इव्हन जे आपण मल्टिप्लिकेशनचं टेबल आहेत ना, जे आताच्या मुलांना नाही शिकवत. मल्टिप्लिकेशनचं टेबल तुम्हाला कसं आलं तुम्हाला ते 7×7 = 49 कसं तुम्हाला एवढा फटाकन येतं कॅल्क्युलेटर सारखं. आताच्या मुलांना नाही, कारण आपल्या माइंड वर आहे ना, ते इम्प्रेस केलं. कसं इम्प्रेस केलं. प्रॅक्टिस केली, प्रॅक्टिस करून करून आपल्याला बाहेर करायला सांगितलं, प्रॅक्टिस कर, घडी घडी वाच, लिही, हे ते. तर जेव्हा कुठली पण गोष्टीचा तुम्ही एक्सपिरियन्स घेता ना, आणि तो एक्सपिरियन्स आहे ना, म्हणजे आता 2 1 2 2 2 4 2 3 हे आपण बाहेर करतोय, बरोबर. आपण तो लिहिला आणि मग तो आपण पहिले स्टार्ट मध्ये त्या मुलाला समजत नाही मला हे कशाला सांगितलंय. तुम्ही जेव्हा लहान मुलाला सांगाल ना टेबल बाहेर कर, तर त्याला समजत नाही मी कशाला बाहेर करू. पण जेव्हा ऍडिशन सबट्रॅक्शनचं सम्स येतात आणि मॅथ्स मध्ये येतात आणि मग त्याला समजा, अरे माहिती असेल, टेबल माहिती असेल तर मी फटाफट सोडू शकतो. म्हणजे त्याला जेव्हा एक्सपिरियन्स येतं ना, की ही गोष्ट मी इथं युज करू शकतो, हे करतो, मग तो काय करतो, ती गोष्ट बाहेर करतो, हे करतो आणि मग इम्प्रेस करतो. कुठे इम्प्रेस करतो. त्याच्या माइंडवर इम्प्रेस करतो. आणि ती माइंडवर इम्प्रेस कधी होतं, तेव्हा तो एक्सपिरियन्स जेव्हा तो घेतो ना, तेव्हाच ती गोष्ट इम्प्रेस होतं. तर मी तुम्हाला किती पण कब्बालाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. ओके. हा नुसतं तुम्हाला विजडम मिळतंय, तुम्ही विजडम घेताय. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीमधून कुठल्या तरी एक्सपिरियन्स नाही घ्याल ना, किंवा त्या गोष्टीचा तुम्हाला एक्सपिरियन्स नाही होईल ना, तोपर्यंत ती गोष्ट तुमच्या माइंड मध्ये नाही जाणार आहे. ना. मला सांगा 700 × 800 × 96 किती होतंय. तुम्ही पेपरवर घेऊन कॅल्क्युलेट करून सगळा करून तुम्हाला ते आन्सर मिळेल. मोठा प्रोसेस करून तुम्हाला ते सगळं मिळेल, कारण ते तुमच्या विजडम मध्ये हाय सगळ्या गोष्टी कशा करायच्या, काय करायचं ते. पण तुम्हाला असा नॉलेज सारखा नाही येणार आहे की 7×7 = 49 तसं तुम्हाला फटकन नाही येणार आहे. का नाही येणार आहे, कारण तुम्ही त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स नाही घेतलेला आहे. तुम्ही 7×7 = 49 काय तुम्ही एक्सपिरियन्स घेतला, लिहिलाय 10 टाइम लिहिलाय. मी तुम्हाला गुलाबजाम बोललो की तुम्हाला माहिती आहे गोड असतं, हे असतं, कारण तुम्ही एक्सपिरियन्स घेतलेला आहे ना. मी तुम्हाला काहीतरी अशी 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 काहीतरी मिठाई सांगेन जी तुम्ही कधीच बघितली नाही, तर तुम्हाला सांगितलं, तुम्हाला एक्सप्लेन करायला लागेल ना काय असतं. मग तुम्हाला सांगितलं गुलाबजाम सारखी गोड असतं, याच्यासारखी असतं. मग एक्सप्लेन केल्यावर तुम्ही काहीतरी इमॅजिन करू शकता, पण एक्सपिरियन्स नाही घेतल्या म्हणून तुम्हाला त्याचं नॉलेजच नाही होणार आहे. तसं मी जे सगळ्या गोष्टी सांगितल्या ना तुम्हाला कब्बालाच्या त्याच्या
तुम्ही एक्सपिरियन्स नाही घेतलाय त्याचा, तर तुम्हाला ते विजडम मध्ये आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये इमॅजिनेशन मध्ये हे करून तुम्ही बनवताय काहीतरी, पण तुम्हाला त्याचा नॉलेज नाही. का नॉलेज नाही? कारण एक्सपिरियन्स नाही घेतला. पण तुम्ही एकदा जेव्हा एक्सपिरियन्स घेतला कुठल्या तरी त्या गोष्टीचा आणि तुम्हाला एक्सपिरियन्स होईल, तेव्हा तुम्ही सांगाल ना, मला असा एक्सपिरियन्स झाला, म्हणजे हा असा जुडा बोलला होता, ही आहे. मग तुम्हाला ते एक्सपिरियन्स घेतला, मग तो तुमचा नॉलेज होतो. ओके, ही गोष्ट समजली. तर मी तुम्हाला काय सांगतो, आता जे काय घडतंय ना या जगामध्ये, आता जे जे काय घडतंय ना इस्रायलमध्ये, इथं तिथं तिथं, आपण तर कितीतरी लांब आहोत. आपण इंडियामध्ये बसलेलो. आपल्याला कुठला एक्सपिरियन्स येतोय नुसता? आपण सगळेच आहेत ना जे इस्रायलमध्ये नाहीत, त्यांची नाही बात करत. आपल्याला काय एक्सपिरियन्स येते? काहीतरी वॉर चाललाय, न्यूजचा एक्सपिरियन्स येते. आपण नुसतं न्यूज बघतोय, न्यूज मध्ये काहीतरी बघतोय, इकडची न्यूज बघतोय, तिकडची न्यूज बघतोय. कोणतरी फॅमिली मेंबर, आपलं फॅमिली मेंबर आहे, ती लोक आपल्याला काय सांगतात ते बघतोय, होतोय. आता कोणाकोणाची फॅमिली, कोणाची माझी माझी मुलं आर्मीमध्ये आहेत, तर मग त्याच्यामध्ये काय होते, मला माझा एक्सपिरियन्स दुसरा आहे त्या गोष्टीचा. माझ्या माझ्या बायकोचा एक्सपिरियन्स दुसरा आहे, कारण आमचा कोणतरी हाय तिथं इन्व्हॉल्ड आहे, त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड आहे, है ना. तिथं वॉर चाललंय, काय चाललंय ना, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे. कितीतरी माणसे त्या लोकांची अजूनपर्यंत हॉस्टेजेस गेले, ती लोकांचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. मुलं जी आर्मी मध्ये आहेत, वॉर करतात ना, ती लोकांचा एक्सपिरियन्स अजून वेगळा आहे, कारण ती लोक तिथं एकदम जवळ आहे, ती लोक वेगळा एक्सपिरियन्स घेतात त्या गोष्टीचा, है ना. तर तुम्ही विचार करा की हीच गोष्ट, ही जी अख्खी गोष्ट आहे ना, ती जरी अख्ख्या वर्ल्ड मध्ये आहे ना काहीतरी चेंजेस आणणार आहे ना, तर प्रत्येकासाठी वेगवेगळे चेंजेस आणणार आहे. का? कारण माझा नॉलेज वेगळा आहे, त्या अजून तिकडे इस्रायलमध्ये असलेल्या माणसांचं नॉलेज वेगळं आहे. जे वॉर मध्ये खरोखर आहे त्यांचं नॉलेज वेगळं आहे, आणि आतमध्ये जे आहेत ना ती लोक काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स करतात, त्यांचं नॉलेज वेगळं. तर ह्या जगामध्ये प्रत्येक जी गोष्ट होतं ना, ती प्रत्येक गोष्ट काय नॉलेज आहे ना त्याचा वेगवेगळा नॉलेज देतं. माणसाच्या माइंडवर ते वेगवेगळी गोष्ट इम्प्रेस करतात, आणि तुमच्या माइंडवर जे इम्प्रेस होईल ना त्याच्याप्रमाणे तुम्ही वागणार आहात. हे सगळं झाल्यावर, वॉर झाल्यावर, तर करोना झाला, करोना संपला, करोनाने जे तुमच्या माइंडवर इम्प्रेस केलं ना त्याच्याप्रमाणे तुम्ही लाईफ घालवताय. तुम्ही असं विचार करू नका की तुम्ही पहिले आहे ना, माणसं खोकली ना ट्रेन मध्ये इथं तिथं, तर आपण आहे ना हात नाही ठेवायचा, असं तोंडावर कव्हर नाही करत. आता लगेच माणसं रुमाल करून तोंड बंद असतं. का? कारण काहीतरी इम्प्रेस झालं तुमच्या माइंडवर कोरोनाच्या टायमाला. पहिले माणसं हात धुवायचं आहे, धुवायचं एवढं लक्षात नाही ठेवायची. आता हात धुतात, आता कॉन्शियसली करायला लागली, कारण काहीतरी करोनाने आपल्या माइंडमध्ये इम्प्रेस केलं. पण ज्या लोकांचा खरोखर लॉस झाला, ज्या लोकांनी खरोखर कोरोना झाला, ते लोकांनी वेगळं, ती लोक अजून वेगळे झाले. तसा ह्या अख्ख्या गोष्टीचा जो इफेक्ट होणार आहे ना, तो प्रत्येक गोष्ट, प्रत्येक माणसांवर, प्रत्येक नेशनवर, प्रत्येक ह्याच्यावर वेगवेगळा होणार. युक्रेन मध्ये वॉर चाललाय, पुतीन म्हणजे रशिया आणि युक्रेनचा वॉर चाललाय, पण तो युक्रेनचा आणि रशियाचा वॉर आहे ना, तो ग्लोबल ह्याच्यामध्ये आहे ना एवढा नॉलेजेबल नाही, कारण कोणाला काय पडलेली नाही, है ना. इफेक्ट होते तो सगळ्यांवर थोडा थोडा, पण कोणाला काय पडलेली नाही. पण हा वॉर, हा जो वॉर आहे, एवढूसा देश, एवढूसा देश, एवढूशा छोट्याशा एरियामध्ये वॉर झाला, हे झालं, तर त्याचा किती मोठा भाव झाला, किती मोठा आवाज झाला. का झाला? कारण ह्याच्यानी काहीतरी चेंजेस होणार आहेत ना, ते सगळ्यांना, देवाला सगळ्यांवर चेंजेस करायचे आहेत, म्हणून त्याचा इफेक्ट एवढा मोठा. नाहीतर किती, आता परवा दिवशी पण काहीतरी कुठेतरी झाला इथं काँगो मध्ये, आणि इथं तिथं इंडियन एम्बेसीनी सांगितलं, इंडियन माणसांना, 1,000 इंडियन माणसं आहेत तिथं, त्यांना की सेफ्टी मध्ये या, सेफ किया, नाही तर तुम्हाला खाली करायला लागेल देश करून. पण वर्ल्ड न्यूज नाही, कोण त्याच्यानी इफेक्टेड नाही होत आहे. त्याच्यानी काय इफेक्ट नाही, जे तिथे आहेत तिथं आहेत तीच माणसं इफेक्ट होतात. पण इस्रायलमध्ये काय झालं, इथं काय झालं ना, इस्रायलच्या देशामध्ये काय झालं ना, तर अख्खा वर्ल्ड त्याच्यामध्ये इफेक्ट येते. सगळ्या वर्ल्डला वेगवेगळ्या वेगवेगळ्या लेवलवर आहे ना त्याचा इफेक्ट येतो. आता त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ हे आहे की इस्रायल देशामध्ये जे होते ना, ही मॅस्क्युलिन एनर्जी करते. कारण मॅस्क्युलिन एनर्जी जेव्हा काय करतं ना, तर त्याचा इफेक्ट मोठा असतो. पाऊस जसा पडतो ना, पाऊस पडतो तर कसा सगळीकडे ओला करून टाकतो ना, तसा आहे तो. आणि मग त्याचा इफेक्ट स्लोली स्लोली येतं. जिथं पाणी वाहून गेलंय तिथं तलाव जमतं, जिथं पाणी वाहून, थोडासा पाणी वाहून गेलाय तिथं गवत उगतं, जिथं जास्ती पाणी मुरलंय तिथं झाडं उगतात. तसं आहे. तर त्याचा हा जो इफेक्ट आहे ना, ह्याचा इफेक्ट काय होणार आहे ना, ते थोड्या टायमाने आपल्याला समजणार आहे, थोड्या वर्षांनी समजणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे ते आपल्याला समजणार आहे. कारण ह्याच्यापासून तुम्ही किती नॉलेज घेतला ना, त्या हिशोबाने तुम्ही त्या एनर्जी बरोबर कनेक्ट होणार आहे.
तुमच्या आपल्या मनामध्ये जर ही साइड बरोबर करते का, ती साइड बरोबर करते का, हे करते का, ते आहे ना, तर मग आपण कुठं कनेक्ट होते ते आपल्याला नाही माहितीये. आपण त्यासाठी तेलिंग वाचतोय, नमाज करतोय, आपल्याला त्रास होते त्या गोष्टीचा, हे होतंय, ते होतंय, काहीतरी होतंय ना, तर मग आपण जास्ती इफेक्टेड आहोत त्या गोष्टीमध्ये. आपल्याला तो इम्प्रेशन आहेत ना आपल्या माइंडवर जास्ती होत आहेत, आणि ते आपल्या पर्सनॅलिटी याच्यावर जास्ती होतात ना, तर त्याच्यापासून काहीतरी वेगळा क्रिएट होणार आहे, तुमची वेगळी काहीतरी पर्सनॅलिटी क्रिएट होणार आहे. तुम्ही विचार करा ना, आर्मी मध्ये असलेली जी मुलं आहेत ना, त्यांची काय पर्सनॅलिटी क्रिएट होणार आहे, ती लोक कसं होणार आहे. जेव्हा होलोकॉस्ट झाला ना, त्या होलोकॉस्ट मध्ये सगळी माणसं चालत चालत गेली आणि आपला किती 6 मिलियन ज्यूज मेलं ना, त्याच्यानंतरची जी जनरेशन आली ती कशी आली. आपण परत सगळं तयार करायचं, परत हे करायचं, परत करायचं, हे करायचं, आपला देश पाहिजे, अशी आली. आता ही गोष्ट झाल्यावर ह्याच्यामधून येणारी जी जनरेशन आहे ती कशी येणार आहे, अजून कट्टर जनरेशन येणार आहे ना. एकदा झाला परत परत झालं, हे काय घडी घडी होते, ती लोक कसं होणार आहे, ती लोक अजून मॅस्क्युलिन होणार आहे, अजून ती लोक जास्ती मॅस्क्युलिन होणार आहे. ही जी आलेली जी जनरेशन आहे ना, ज्या जनरेशननी हे सगळं झेलला ना, जे खरोखर एकदम जवळ होतं, खरोखर आतमध्ये होतं, ती अजून मॅस्क्युलिन होणार आहे. तर हा जो खेळ आहे ना, म्हणजे खेळ नाही बोलत, हा जो ही जी गोष्ट नाही, ह्या जगाच्या रीतीप्रमाणे चाललेली आहे. जगामध्ये काय पण गोष्टी होतात ना, तर ती गोष्ट होतात, तर आपल्या तोरा सांगते की फेस करा तुम्ही ती गोष्ट, काय करा, फेस करा. जेव्हा माणसं बाहेर निघाली ना, इजिप्तमधून माणसं बाहेर निघाली, आणि बाहेर निघाल्यावर त्या लोकांना तिथं पाणी पाणी नाही मिळालं, तर पाणी नाही मिळालं तर त्या लोकांनी काय केलं, मोशेला कंप्लेंट केली, पाणी कडू आहे करून. बिटर वॉटर्स होतं तिथं. तर मोशेनी काय केलं, एक झाड कुठली तरी झाडाची लकड्या होत्या त्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि पाणी पियाला सांगितलं त्याने. म्हणजे कडू पाणी पियाला ना, तर मोशेनी सांगितलं की तो कडू पाणी आता पिऊ नका असं नाही सांगितलं त्याला, त्याच्यामध्ये अजून त्यांनी काहीतरी टाकलं आणि त्याला बोललं आता प्या, तुम्हाला गोड लागेल. म्हणजे तुमच्यामधलं जर बिटरनेस तुम्हाला घालवायचा असेल ना, तुमच्यामध्ये जो बिटरनेस आहे ना, तो घालवासाठी आहे ना, त्याच्यामध्ये साखर नाही टाकायची तुम्हाला. तुम्हाला तो बिटरनेस काढायसाठी त्याच्यामधून बिटरनेस टाकायची अजून त्याच्यामध्ये. नाही समजलं असेल तर परत सांगतो. जेव्हा आहे ना, कुठली पण गोष्ट, वाईट गोष्ट असतात ना, बिटरनेस म्हणजे काय, कडूपणा आहे ना. पाणी कडू होता, तर देवाने मोशेला सांगितलं नाही त्याच्यात गोड साखर टाक करून. मोशेला काय सांगितलं, झाडाची साल, झाड आहे ना, झाडाचं हे टाक करून. झाडाचा तुम्ही खाल्लाय कधी, झाडाचा साल खाल्लाय, कडू असतात है ना. तर बिटरनेसला तुम्हाला मोशे, त्या लोकांनी कंप्लेंट केली ना की पाणी बिटर आहे, तर देवाने सांगितलं त्याच्यामध्ये अजून बिटर गोष्ट टाक. कारण देव तिथं काय सांगते की ह्या जगामधला बिटरनेस फाईट करायला ना, तुम्हाला बिटरनेसनीच फाईट करायला लागेल. कडूपणा कसा फाईट करायचा आहे, कडूपणाने फाईट करायचा आहे. कडूपणा गोडपणाने फाईट नको करू तुम्ही. फारो राजाला फेस करा तुम्ही. कडूपणा कडूपणाने घालवता येईल तुम्हाला. जर एखादा कोण तुमच्या संगती वाईट वागत असेल ना, तर त्याच्या संगती नको तिथं चांगला नको वागू तुम्ही. जेव्हा चांगला टाइम येईल ना, तेव्हा तुम्ही चांगला वागा, पण वाईट टाइमामध्ये वाईट गोष्टीशी वाईटच वागला पाहिजे आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेच तोरामधला त्याच गोष्टी शिकवतात. आपल्याला तोरामधून त्याच गोष्टी शिकवतात. तोरामध्ये तेच सगळ्या गोष्टी आहेत की कसा फाईट करायचा. एक लेवलवर तोरा आपल्याला सांगते की आपल्याला आपल्या स्वतःमधल्या पण कशा गोष्टी हे करायच्या आहेत. वाईट गोष्टी तुमच्या समोर जी आलेली, चांगली किंवा वाईट कुठली पण गोष्टी आली ना, ती फेस करा तुम्ही त्याला. आपण त्याला फेस केलं ना, कारण देवाने ती ती जी गोष्ट आहे ना आपल्यासमोर कशासाठी टाकलेली आहे, आपल्यासमोर कशाला ती गोष्ट देवाने ठेवलेली आहे, कारण आपल्याला देव काहीतरी त्याच्यानी काहीतरी देव स्वतः जवळ घेणार आहे आणि आपल्यामध्ये काहीतरी चेंजेस आणणार आहे, म्हणून आपल्याला ती गोष्ट दिलेली आहे. आणि आपण त्याच्यापासून पळून गेलो ना, तर काय होणार आहे, आपल्यामध्ये काय चेंज नाही येणार आहे. आपण आपल्या इजिप्त मध्येच राहणार स्लेव्ह म्हणून. आपण चेंज नाही होणार. पण आपण त्याला फेस केला, आपण फारोला फेस केला, तर काय होणार आहे, आपण फ्री होणार आहोत. इजिप्त मधून आपण बाहेर निघणार आहोत. आपला जो इजिप्त आहे ना, आपला जो कॉन्स्ट्रिक्टेडपणा आहे ना, त्याच्यामधून आपल्याला बाहेर निघता येणार. वर्ल्ड लेवलवर पण तेच आहे, पर्सनल लेवलवर पण तेच आहे. जसा वर्ल्ड मध्ये आता हा जो वॉर चाललाय ना, तसा आपल्या आतमध्ये पण वॉर चाललेला असतं. आपल्या आतमध्ये पण आपला जो इस्रायल आहे ना, आपला जो चांगलेपणा आहे ना, त्याचा कुठल्या तरी छोट्याशा गाजा बरोबर वॉर चाललेलं असतं. काहीतरी आपल्यामध्ये असलेल्या वाईट गोष्टी बरोबर वॉर चाललेलं असतं.
आणि ती आपल्याबद्दल आतमधले असलेली जी वाईट गोष्ट आहे ना, ती आपल्याला न सोडवणारी गोष्ट आहे. ती आपल्याला त्रास देते, पण आपल्याला ती न सोडवणारी गोष्ट असते. आणि तिला दुसरीकडे कुठं जायला पण जागा नसते. जसा गाजामध्ये आहे ना, तसा आपल्यामध्ये पण कितीतरी छोट्या छोट्या काहीतरी गोष्टी असतात. ते आपल्या सुटतच नाही. त्या काहीतरी वाईट गोष्ट असतं आपल्यामध्ये, ती आपल्यापासून सुटतच नाही. आपल्या अख्खा चांगलेपणा त्याच्यामध्ये लागलेलं असतं, पण आपल्यापासून सुटत नाही. कुणाकुणामध्ये लाशोनारा करायचं असतं, कुणाकुणामध्ये नॉन कोशर खायचं असतं, कोणाकोणामध्ये काय पण असू शकते. पण ती गोष्ट एवढी असते ना, गाजासारखी असते ती गोष्ट. ती छोटीशी गोष्ट आहे वाईट, पण ती छोटीशी वाईट गोष्ट काय आहे, आपला अख्खा जो हे आहे ना, अख्खा जो सिस्टम आहे ना, तो सिस्टम हलवू शकतो आपल्याला. त्याच्यासाठी पण आपला इंटरनल जे फाईट चालू असतो ना, त्या फाईट ह्या मोठ्या गोष्टीमधून तुम्ही ते पण शिका, की त्या गोष्टीला काढला ना, तर आपल्याला ना आपल्यामधून आपल्याला अक्कल शिकवणारी ना 1000 माणसं उभी राहतात. उद्या तुम्ही बोललो ना, मी नॉन कोशर खाणारा माणूस आहे ना, बोलला नाही नाही आताशी मी कोशर खाईल, तर त्याला 10 माणसं येतात अक्कल शिकवायला. अरे मग कसा होईल तुझा, हम लोग के साथ बैठेगा नहीं क्या, फिर ये क्या वो क्या, है ना. तसंच चाललेलं आहे. 10,000 माणसं त्या वाईट गोष्टी करायसाठी तुम्हाला येतील. ते लाशोनारा करतात, त्यांना 10 माणसं येऊन सांगतील, अरे क्या खबर क्या आहे, बोल नाही नाही आता मी लाशोनारा करायचं नाही ठरवलं. अरे मग आमच्या संगती कसा बसशील, मग अरे मजा काय, मग क्या लाईफ में क्या मजा, असं सांगते तुला. मग त्याच्यामध्ये आपण काय करायचं, ते आपण जेव्हा ठरवतो ना, तेव्हा आपल्यामध्ये चेंजेस येतील. हा लार्ज स्केलवर जो चाललाय ना, तो स्मॉल स्केलवर पण आपल्यामध्ये चाललेला असतो. आणि लार्ज स्केलवर का चाललेलं आहे, लार्ज स्केलवर ह्याच्यामध्ये चाललंय कारण ते स्मॉल स्केलवर जसं आपण चेंज झाल्यावर आपण अख्खा जग चेंज करू शकतो ना, तसं लार्ज स्केलवर झाला ना, तर अख्खा जग चेंज होऊ शकते. अख्खा जग ओला मब्बाच्या वर्ल्ड टू कमच्या ह्याच्यामध्ये एक पायरी पुढे जाईल, एक हे पुढे जाईल, पुढं नेतोय आपण त्याला. जे काय होते देवाच्या मर्जीने होते, है ना. जे काय होते देवाच्या मर्जीने होते. जे काय होईल ते आता मी बोललो ना, की किंग राजा जो असतो ना, प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर, याचे जे मोठी मोठी माणसं आहेत ना, त्यांचा हार्ट आहे ना देवाच्या हातात असतं. देव त्यांना डिसिजन करायला दे. किती आपण सहन करू शकतो, किती हे करू शकतो, किती जग सहन करू शकतो ना, त्या हिशोबाने देव हे देतात. आणि देव उगाच कायच नाही देत, उगाच कधीच नाही करत. अख्खा जजमेंटल असतं, सगळं व्यवस्थित केलेलं असतं. मी तुम्हाला एक छोटासा हे देतो, की नोआच्या टायमाला जेव्हा फ्लड आला तेव्हा नोआच्या टायमाला बघा, मी इथं तोरामधूनच वाचतो. अँड गॉड सॉ the earth, and behold, it was corrupt, for all flesh had corrupted their way upon the earth. And God said unto Noah, the end of all flesh is come before me, for the earth is filled with violence through them. And behold, I will destroy them with the earth. आता ह्याच्यामध्ये आहे ना, तुम्हाला मी सांगतो, देवाने आहे ना इथं नोआला काय सांगितलंय, अँड गॉड सेड अनटू नोआ, द एंड ऑफ ऑल फ्लेश इज कम बिफोर मी. म्हणजे काय, याचा अर्थ काय? कोणीतरी अनम्यूट करा आणि मला सांगा. द एंड ऑफ ऑल फ्लेश इज कम बिफोर मी, असा नोआ बोलते, देव नोआला बोलते. अँड गॉड सॉ, देवानी बघितला की अर्थ हॅज करप्ट झालाय अर्थ, आणि करप्टेड द वे अपॉन द अर्थ. And God saw the earth, and behold, it was corrupt, for all flesh has corrupted their way upon the earth. And God said unto Noah, the end of all flesh is come before me, for the earth is filled with violence through them, and behold, I will destroy them with the earth. आता मला कोणीतरी अनम्यूट करा आणि सांगा, द एंड ऑफ ऑल फ्लेश, असं देव बोलते. सगळेच करप्ट झाले होते, म्हणजे मोस्ट ऑफ देम हा, पण देव नोआला काय बोलतोय, द एंड ऑफ ऑल फ्लेश इज कम बिफोर मी. एंड ऑफ म्हणजे ह्युमॅनिटी. सगळं देव काय बोलते, माझ्या समोर काय आला, एंड ऑफ ऑल फ्लेश आला. मेलेलं, ऑल डेड बॉडीज. अच्छा, मी तुम्हाला बोलतो, एंड
एंड ऑफ ऑल फ्लेश म्हणजे काय, अर्थ काय त्याचा? All dead bodies means all are dead. No, means it's going to be the end of the world, except a Yeah. few. नाही, एंड ऑफ ऑल फ्लेश म्हणजे डेथ. डेथ आहे ना, डेथचा अर्थ काय? एंड ऑफ ऑल फ्लेश ना. डेथचं डेफिनेशन काय? डेथ म्हणजे काय? एंड ऑफ ऑल फ्लेश, सगळ्या फ्लेश मरतं ना. एंड ऑफ ऑल फ्लेश म्हणजे कोण आहे? डेथ. मग देव काय बोलते की डेथ माझ्या समोर आलेला आहे. आता तुम्ही अजून एक जरा अजून डीप जा. देव बोलते की माझ्यासमोर डेथ येऊन उभा आहे आणि तो मला सांगतोय, डेथचा जो एंजल आहे ना, डेथचा जो एंजल आहे ना, तो देवासमोर येऊन उभा राहिलेला आहे. तो बोलते की माणसं करप्ट झालीत, अख्खा जग त्या लोकांनी करप्ट केलंय, व्हायलेन्स करतायत, हे करतायत. तो देवाला बोलतोय, देवाला सांगतोय की माणसांनी सगळं करप्ट केलेलं आहे, माणसांनी त्यांचा वे करप्ट केलेला आहे. फॉर द अर्थ इज फिल्ड विथ व्हायलेन्स थ्रू देम. कोण सांगते देवाला? एंड ऑफ ऑल फ्लेश देवाला सांगतोय की हा जगामध्ये काय झालेलं आहे, व्हायलेन्स झालेला आहे, माणसांनी माणसाला कापतात, माणसं माणसाला मारतात, हे झालं ते झालं. देवाला कोण सांगतोय? तो एंजल ऑफ डेथ आहे ना, तो सांगतोय. आणि तो देवाला सांगतोय तू काहीतरी कर. म्हणजे तो देवाकडनं परमिशन घ्यायला आलाय. कसला परमिशन घ्यायला आलाय? की जस्टिस कर. मी तुम्हाला ना लाशोनारावर लेक्चर दिला होता तेव्हा सांगितलं होतं ना, आपण जेव्हा लाशोनारा करतो तेव्हा काय होतं, तो जाताना देवाकडनं काय मागतं? परमिशन मागतं. आणि काय परमिशन मागतं? या माणसाने असा केला तसा केला होता म्हणून मला आता त्यांनी लाशोनारा केलं, तर मी त्याच्याबद्दल तुला सांगतो, आता मला दे परमिशन त्याला त्रास द्यायसाठी. तसं नोआच्या टायमाला पण आहे ना, तो तिकडे गेला आणि त्यांनी परमिशन घेतली देवाची फ्लड आणण्यासाठी, अख्खा जग डिस्ट्रॉय करायसाठी. समजला? तर ह्या जगामध्ये आहे ना, जजमेंट करायचा जो आहे ना, तो जजमेंट करायसाठी आहे ना, देवाकडनं परमिशन घेणारा जो आहे ना, तो त्यांनी जाऊन परमिशन घेतली म्हणून होते, कारण देवाच्या परमिशन शिवाय ना कायच नव्हते या जगामध्ये. जसा नोआच्या टायमाला एंड ऑफ फ्लेश देवाच्या समोर जाऊन उभा होता ना, तसा प्रत्येक टायमाला एंड ऑफ फ्लेश आहे ना, देवासमोर उभा राहता आणि मग देव डिसिजन घेतो की करायचा की नाही. आणि मग देव डिसिजन घेतो तेव्हा देव नोआसारख्या माणसांना सांगतो, तसं देव आहे ना सगळ्याच बंदोबस्त करून ठेवतो. आणि त्याला पण सांगतं की कोणाला मारायचा नाही, कोणाला नाही मारायचा. जेव्हा इजिप्त मध्ये पण आहे ना, फर्स्ट बॉर्न ला सगळ्यांना हे करत होतं ना, तेव्हा देवाने माणसांना काय सांगितलं की तुमच्या दरवाज्यावर रक्त लावा, आतमध्ये बसा, हा लॅम्ब आहे तो खा, बाहेर येऊ नका. का? कारण कोणाला तरी देवानी परमिशन दिली होती त्या दिवशी. एंड ऑफ ऑल फ्लेश आहे ना, त्याला परमिशन देतं देव, जाऊन कर, करून हा काम कर, मी तुझ्या संगती येईल, तू कर तो काम. तसं आता पण जे झालंय ना, तो विदाऊट परमिशन नाही झालाय, देवाच्या परमिशननीच झालाय, देवाच्याच ह्याच्याने होतं सगळ्या गोष्टी. पण ह्याच्यामधून आपल्याला काय शिकायचंय, की ह्याच्यामधून शिकायचंय की जसा लाशोनारा आपण केला ना, तर आपल्याबद्दल लाशोनारा करायला कोणतरी देवासमोर जातं ना, तसं ह्या जगामध्ये पण व्हायलेन्स आणि जगामध्ये पण सगळ्या गोष्टी झाल्या ना, तर त्याच्यासाठी पण कोणतरी तिथं जातं आणि परमिशन घेतं हा जगमध्ये जजमेंट करायला. जसा लाशोनारा ना नाही करायचा आपल्या हातात आहे ना, तसं ह्या जगामध्ये आपण थोडा तरी ट्राय केला पाहिजे की व्हायलेन्स आणि हे आणि ते या गोष्टी नाही होतील करून. नाही अख्ख्या UN मध्ये बसून किंवा अख्ख्या इथं इथं जाऊन, पण आपल्या आजूबाजूला इथं आपल्या घरामध्ये तेवढ्या गोष्टीमध्ये तर आपण बघू शकतो की जेवढा माझा स्पियर आहे, माझा इन्फ्लुएन्सचा स्पियर आहे, तेवढ्यामध्ये तरी मी त्या गोष्टी नाही व्हायला देईन करून. कारण सगळ्यात शेवटी काय होतं, द एंड ऑफ ऑल फ्लेश कम्स बिफोर गॉड. एंड ऑफ ऑल फ्लेश म्हणजे देवाच्या मनात असा विचार नाही आला की सगळ्यांना मारू करून. तो जो आहे ना एंजल, डेथचा जो एंजल आहे ना या जगामध्ये, देवानी ज्याला एंजल ऑफ डेथ बनवलाय आणि ज्याला देवानी सगळ्या गोष्टी जजमेंट करायला आणि हे करायला सगळ्या गोष्टी ते दिल्यात ना, सगळ्या रिसायकल करायला, तो जो एंजल आहे ना, तो एंजल परमिशन घ्यायला जातो देवाकडे की हाताच्या बाहेर गेला, आता सांग आता मला मी काय करू. कारण ही फेमिनिन एनर्जी आहे ना, ती फेमिनिन एनर्जी चालवासाठी देवानी काय बनवलेले आहेत, मास्टर्स बनवलेले आहेत, छोटं 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 प्रत्येक गोष्टीमध्ये. फेमिनिन एनर्जी आहे ना, फेमिनिन एनर्जी मध्ये प्रत्येक गोष्टीचं इन्चार्ज आहे. 70 नेशनचं 70 इन्चार्ज आहेत, प्रत्येक ह्याचं इन्चार्ज आहे.
म्हणून देवाला आपण एल एलियन बोलतो. एल एलियन म्हणजे काय? गॉड ऑफ गॉड्स. गॉड्स म्हणजे ते गॉड्स नाही, ते एंजल्स आहेत. त्या लोकांच्या दिलेलं, त्या लोकांना देवाने चालवायला दिलेत, पण त्या लोकांना पॉवर नाही त्याच्यामध्ये काय चेंजेस करायची. जे सांगितले तेच करतात ते लोक. तसं एक एंजल आहे ज्याचं नाव एंड ऑफ ऑल फ्लेश आहे. त्याला पण कायच पॉवर नाही, पण त्याला परमिशन मिळतं तेव्हा तो सगळ्या गोष्टी करतो. ह्या जगामध्ये जे जजमेंट करायचं आहे ना, ते जजमेंट करायसाठी त्याला परमिशन मिळतं, आणि तो परमिशन मिळाल्यावर ती जजमेंट करतो. तुम्ही योबचं पुस्तक वाचाल ना, तर योबच्या पुस्तकामध्ये जो एंड ऑफ ऑल फ्लेश आहे ना, तो आहे ना देवाच्या समोर जाऊन आहे ना परमिशन मागतो देवाची, की मला तो माणूस असा करते तर मला दे, मला त्याच्या ताप मला बघू दे, मग मी त्याचा असा केलं तर तो तुझ्या तुझ्या नाव पण नाही घेणार. त्याचा अर्थ असा नाही की योबनी कायच नाही केलं होतं. योबनी काय केलं होतं ते देवाने आपल्याला सांगितलं नाही, कारण तो देवाचा एवढा लाडका होता की देवाने ते जे केलं होतं ते विसरला होता त्याचा. पण तो एंड ऑफ ऑल फ्लेश आहे ना, तो सगळ्या लक्षात ठेवतो. तसा प्रत्येक काय पण गोष्ट होतं ना, त्याच्यासाठी आपण रिस्पॉन्सिबल असतो. जसं आदामाने फ्रूट खाल्ला ना, तर आदाम रिस्पॉन्सिबल होतं त्याच्यासाठी. तसं प्रत्येक या जगामध्ये काय पण गोष्ट झाली तर ह्युमॅनिटी रिस्पॉन्सिबल असतं. आपण पण थोडा तरी आपण पण रिस्पॉन्सिबल. कारण होऊ शकते की रस्त्यावर काहीतरी मारामारी चालली होती आणि ती मारामारी आपण थांबवली नाही. आपल्या हातात होता मारामारी थांबवायची. अरे जाने दो, अरे अरे चलो चाय पी, असं करून आपण थांबू शकत होतो ती, पण आपण एवढं बिझी होतो घरी जायसाठी की माझी ट्रेन चुकल म्हणून मी आपण ती मारामारी थांबवलं नाही. आणि असं होऊ शकते की जेव्हा ती जजमेंटच्या तराजूमध्ये तो एक पडला ना, म्हणून तो जजमेंटचा तराजू खाली गेला. है ना, कधी कधी असा एक मिरची पडली म्हणून असा तराजू खाली जातो ना, 1 किलो मिरची घेतो आणि अशी एक, तसा तो एक पडला आणि मग खाली गेला आणि मग जजमेंट आला जगामध्ये. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये काय आपल्याला जेव्हा चान्स मिळतो तेव्हा आपण काय करायचं असतं, या जगामध्ये पीस वाढवायचा प्रयत्न करत असतो. कारण आता ह्या परिस्थितीमध्ये, आताच्या परिस्थितीमध्ये आपण आता गलूत मध्ये ना आहोत, एक्झाईल मध्ये ना आहोत. ऍज अ नेशन आपण आता परत गेलेलो. आपण आता फेमिनिन एनर्जी मध्ये आहोत. कुठं आहोत आपण? मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये आहोत. आणि मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये जो जातो माणूस, तो काय करू शकतो, ह्या जगामध्ये चेंजेस करू शकतो. फेमिनिन एनर्जी मधला माणूस चेंजेस करायला त्याला खूप हे आहे. तो चेंजेस नुसतं फेमिनिन एनर्जी मध्ये क्रिएशनच्या चेंजेस करू शकतो. क्रिएटिव्ह प्रोसेस मध्ये नाही चेंज करू शकत. तो जो प्रोसेस चालू झालाय ना, त्याच्यामध्येच तो चेंजेस करू शकतो. पण नवीन काहीतरी आणायचा कोण आणू शकतो? मॅस्क्युलिन एनर्जीवाला. तर आपल्यामध्ये आता ती पॉवर आलेली आहे, तर ती पॉवर युज करायला शिकला पाहिजे आपण. मी लास्ट टाइम बोललो ना की आपल्याला स्लोली युज करायला आली पाहिजे, तसं आपल्यामध्ये ती पॉवर आली आहे. आपली ती पॉवर युज केली पाहिजे आपण, की जिथं भांडण चाललंय ना तिथं आपण पीस आणू शकतो. कारण आपल्यामध्ये काय, आपल्याला थोडा तरी कनेक्शन झालेलं आहे आपल्या मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये, तर आपण चेंजेस आणू शकतो. क्वेश्चन? 1 तास झालेला आहे आणि मग आपण क्वेश्चन घेऊ, नाही तर मग आपला लेक्चर संपत. दुसरा काय क्वेश्चन असेल तो पण क्वेश्चन विचारा तुम्ही. असं काय नाही की याच्यामध्येच विचारलं पाहिजे. मी तुम्हाला याच्यासाठी हा लेक्चर ह्याच्यासाठी घेतोय ना, कारण आता ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत ना, ज्याला आपण आहे ना मशियाक बोलतो ना. मशियाक म्हणजे काय? मशियाक म्हणजे मॅस्क्युलिन एनर्जी आहे. तुम्ही कधी ऐकलं होतं की मशियाक फिमेल आहे करून? मशियाक बाई येणार आहे असं ऐकलं होतं तुम्ही? मशियाक येणार आहे, मशियाक येणार आहे आपण ऐकलं होतं ना. मशियाक फेमिनिन एनर्जी नाही, मशियाक काय आहे? मॅस्क्युलिन एनर्जी आहे ती. आणि मशियाक येणार आहे म्हणजे ती मॅस्क्युलिन. जोपर्यंत अख्खा नाही भरत ना, अख्खा कॉन्शियसनेस, आपल्या इस्रायल लोकांचा कॉन्शियसनेस नाही भरत ना, तोपर्यंत आपला जो लीडर आहे ना, तो लीडर मध्ये ती एनर्जी जास्ती हे नाही होऊ शकत आहे. जेव्हा सगळी माणसं जेव्हा रेडी झाली होती ना, इजिप्त मध्ये सगळी माणसं रेडी झाली ना, फ्रीडम पाहिजे आम्हाला, जायचं आहे आम्हाला, स्लेव्हरी मधून निघायचं आहे, जेव्हा माणसांनी डिसाईड केलं ना की आम्हाला जायचं आहे, तेव्हा त्यांचा लीडर मोशे झाला. नाही तर मोशेला देवानी लीडर बनवलं असतं आणि माणसं बोलली असती ना, आम्ही इथं सुखी आहोत, आम्हाला राहू दे इथं इजिप्त मध्ये, आम्हाला इथं काकडी मिळते, कांदा मिळतंय, खायला मिळतंय, 4 फटकं दिलं तर काय, 4 फटकं दिलं तर आम्हाला खाया प्यायला तर मिळते, आम्ही इथं सुखी आहोत, असं जर माणसं बोलली असती तर मोशे लीडर होऊच नाही शकला असता ना. लीडरला त्याचे फॉलोअर लागतात ना. फॉलोअर म्हणजे लीडर जिथं नेते तिथं जाणारा लागतात ना. तर मशियाकची काय एनर्जी आहे? मशाकची एनर्जी जी आहे ना, मॅस्क्युलिन एनर्जी आहे. तर मॅस्क्युलिन एनर्जीला फॉलो करणारी माणसं कशी लागणार आहेत त्याला फॉलोअर? मॅस्क्युलिन लागणार आहेत.
त्या एनर्जीची माणसं लागणार आहेत. फेमिनिन एनर्जीची माणसं त्याला नाही फॉलो करू शकतात, कारण फेमिनिन एनर्जी वाला बोलतात ना आम्ही जिथं आहोत तिथं सुखी आहोत, जे चाललंय ते करत आहे, आम्हाला नाही, आम्हाला हेच, आम्हाला हाच हालाखा पालायचा, आम्हाला तसंच, आम्हाला ते नको सांगू. तुम्ही ऐकलंय ना, माणसं सांगतात मला सांगू नको, नवीन चेंजेस नको आणू, चेंज नको करू बाबा, जे चाललंय ते चाललंय, आमची ट्रेडिशन पासून चाललंय, हे असंच करायचं असतं, ते तसंच करत असतं. त्याच्यामध्ये काय आपण ऍडिशन सांगितलं हे काल तर नाही नाही ते नाही, आमची पूर्वज असं नाही करू, आम्ही लाईटच लावू, आम्ही आमचा आजोबा पण लावायचं, पंजोबा पण लावायचं, आम्ही मशिदीत लिहू, है ना. चेंजेस नाही पाहिजेत त्या माणसाला, का, कारण ते फेमिनिन एनर्जी मध्ये राहतात ती लोक, त्यांना सगळ्या कॉम्प्रो करून राहायचं त्यांना. पण मॅस्क्युलिन एनर्जी काय, मॅस्क्युलिन एनर्जी मध्ये तुम्हाला जेव्हा मॅस्क्युलिन एनर्जी एक्सपिरियन्स करायचा आहे ना, तर तुम्हाला नमाजी मध्ये आमिदामध्ये तेवढा पुढे जायला लागेल जिथं तुम्हाला तो एक्सपिरियन्स येईल. आता माणसं आमिदा करतात ना, तर आमिदामध्ये माणसांना तो एक्सपिरियन्सच येत नाही जो आमिदाचा एक्सपिरियन्स आहे. कारण आमिदाचा एक्सपिरियन्स काय, आमिदाचा एक्सपिरियन्स तुम्हाला देवाबरोबर कनेक्ट व्हायचा एक्सपिरियन्स आहे, तो एक्सपिरियन्सच नाही घेत माणसं. कारण सगळी माणसं आता त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे की बारूक झाल्यावर वाकाचा कुठं वाकाचा, कसा वाकाचा, मोदींला वाकाचा की नाही वाकाचा, आणि उठाचा किती, हे आणि किती जोरात बोलायचा, किती हे बोलायचा, हे बोलायचं की नाही, ते बोलायचं की, त्याच्यामध्येच इंटरेस्टेड आहे. पुढं त्याच्यामध्ये त्याच्यानी कसा कनेक्ट होता येईल, कनेक्ट व्हायसाठी काय करायचा, पुढं कसा जायचा, त्याच्यामधून का हाय, तो जो पुढची जी स्टेप आहे ना, ते पुढची स्टेप घ्यायसाठी माणसं रेडी नाहीत. का रेडी नाहीत? कारण ती लोक अजून फॉलोअर्स नाही झालेले, अजून ती लोक फेमिनिन एनर्जी मध्ये आहे तिथं सुखी होत असं आहे. पण येणारी जी जनरेशन आहे ना, येणारी जनरेशन ती आता तशी जनरेशन येणार आहे, कारण ती लोक ते एक्सपिरियन्स घेत आहेत आता सगळं. वॉर मध्ये असलेले जे सैनिक आहेत ना, वॉर मध्ये असलेले जे सोल्जर्स आहेत ना, त्या लोकांना आहे ना स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस आलेले आहेत. जेव्हा गोळी येतं, हे येतं, ते येते ना, तेव्हा त्या लोकांना म्हणून आहे ना, जी नॉन रिलिजियस पण मुलं होती ना आर्मी मध्ये, ती रिलिजियस झालेली. कारण तुम्हाला तो एक्सपिरियन्स आल्यावर ना, रिलिजियस नॉन रिलिजियस तुम्ही राहतच नाही, तुम्ही स्पिरिच्युअल होता. जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल ना, एक्सपिरियन्स म्हणजे काय, नॉलेज होईल तुम्हाला त्या गोष्टीचा, एक्सपिरियन्स होईल त्या गोष्टीमधून तुम्हाला, तो एक्सपिरियन्स होईल ना, तेव्हा तुम्ही नॉन रिलिजियस आणि रिलिजियस राहणारच नाही. तुम्ही असं बोलणारच नाही की मी रिलिजियस आहे, नॉन रिलिजियस आहे, तुम्ही बोलाल मी स्पिरिच्युअल आहे. जेव्हा तुम्ही नमाज करताना, हे करताना, ते तुम्हाला तो एक्सपिरियन्स येईल ना, तेव्हा एक्सपिरियन्स आल्यावर तुम्ही, कोणी तुम्हाला विचारलं ना की तू रिलिजियस आहेस, नॉन रिलिजियस आहे, तर तुम्ही बोलाल की मी रिलिजन पाळतो, मी स्पिरिच्युअल आहे बाबा, असं बोल, मी रिलिजन पाळतो, असा बोलायला जास्तीत जास्त. जुडा, कारण आपण मॅस्क्युलिन एनर्जीला आपण आता कनेक्ट होतो. येस. हा, नाही, माझा प्रश्न नेक्स्ट टाइम घेतला तरी चालेल, पण माझ्या आता बोला. डोक्यात आलं ते विचारून ठेवते. हम्म. आता तोरामध्ये नेहमी, आता तू हे मॅस्क्युलाइन अँड फेमिनाइन हे बोललास, बरोबर आहे. तर तोरामध्ये नेहमी जे पण चुका करतात, जसे काय बायकाच करतात आणि पुरुषांना सांगितलं एवढं फटकं मारा, तर ते म्हणजे स्त्री आणि पुरुष नसून दोन, ते तू बोललास असं तसं आहे काय? म्हणजे पुरुष पण असून फेमिनाईन व्यक्तिमत्व तशातलं हा, आहे का काय? म्हणजे मला जे हा. नेहमी खटकतं, जसं काय बायकाच करतात चुका आणि पुरुषांना सांगितलंय अमुक शिक्षा करावं, तर ते नाही, म्हणजे तसं आहे काय? तशी एक तसा एक हे झालाय आपला माइंडसेट झालाय, पण तसा नाही. तुम्ही आहे ना, जर तोरा एकदम व्यवस्थित हे वाचाल ना, तर तुम्ही बघाल ना की आहे ना, जे शास्त्रामध्ये जे मेजर डिसिजन आहेत ना, मोठं मोठं जे डिसिजन आहेत ना शास्त्रामध्ये, ज्याच्याने आहे ना ह्युमन कॉन्शियसनेस चेंज झालाय ना, ते आहे ना बायकांनी घेतलेलं डिसिजन आहे. फल खायचा डिसिजन आहे ना आदामनी नाही घेतला, फल खायचा डिसिजन आहे ना हव्वानी घेतला, बाईनी घेतलेला डिसिजन आहे. म्हणजे हा जग चेंज करायचा जो डिसिजन आहे ना, तो माणसाने घेतलेला डिसिजन नाही, बायकांनी डिसिजन घेतलेला. का बायकांनी डिसिजन घेतलाय? कारण ती क्रिएटिव्ह पॉवर आहे, ती फेमिनिन मध्ये, तिच्यामध्ये जास्ती फेमिनिन एनर्जीज आहेत ना, म्हणून ती तो हे घेते. कारण ना देवानी बनवला सगळा, देवानी सगळा बनवला, सगळा केला, तर माणूस जो आहे ना, त्याला मॅस्क्युलिन पॉवर मध्ये राहण्यासाठी तो रेडी आहे, तो मॅस्क्युलिन पॉवर मध्ये राहते, तो रेडी आहे, बाबा मी इकडे राहीन, मी आता माझ्या अंडर मध्ये आहे, ते करून राहते.
पण जी बाई आहे ना तिच्यामध्ये ती क्रिएटिव्ह पॉवर आहे ना, क्रिएशनची क्रिएटिव्हिटीची जी पॉवर आहे ना, फेमिनिन पॉवर आहे ना, ती तिला बसायला नाही देत, ती तिला गप बसायला नाही देत, ती तिला डिसिजन घ्यायला लावते. ती डिसिजन काय घेते, कारण ती मॅस्क्युलिन पॉवरला कनेक्टेड आहे ना, तर ती बसून नाही राहू शकत. तिने मॅस्क्युलिन पॉवर घेतली ना, एकदा मॅस्क्युलिन पॉवर तिने घेतली ना, तर ती बोलते की आता मला त्याच्यावर काम केलं पाहिजे. मी आता ती पॉवर घेतली, आता ती पॉवर मला डेव्हलप केली पाहिजे, कारण ती पॉवर काय आहे, तर पॉवर हा जग चेंज करायची पॉवर आहे, तर मला हा जग चेंज करायला पाहिजे, म्हणून ती फ्रूट खाते. माणसाचं तसं नाही. माणसाचं काय आहे, तो मॅस्क्युलिन आहे, त्यांनी मॅस्क्युलिन पॉवर घेतली, हा राहू देव माझ्याकडे राहिली मॅस्क्युलिन पॉवर, जेव्हा टाइम लागेल तेव्हा मी देईन, असा तो डिसिजन घेऊ शकतो. तर म्हणून क्रिएशन मध्ये आपला जो क्रिएशन आहे ना, या क्रिएशन मध्ये सगळं डिसिजन आहे ना बायकांनी घेतलेले आहेत. इस्माईल ह्या जगामध्ये येईल हा डिसिजन कोणी घेतला? साराने घेतला है ना. सारा अब्रामला बोलली तिच्या संगती लग्न कर करू, आणि तिच्या संगती लग्न केल्यावर इस्माईल घेतला, इस्माईल झाला. साराने डिसिजन घेतला, तिला काढून टाक घरातून, माझ्या मुलाला सगळ्या मिळेल. साराने डिसिजन घेतला. रिबकाने डिसिजन घेतला, याकोबाला आशीर्वाद मिळेल, इसावला नाही मिळेल. तर तुम्ही बघाल ना, तर सगळा अख्खा जो डिसिजन आहेत ना, या क्रिएटिव्ह पॉवर कुठं जाईल, म्हणजे हा जग आपल्याला कुठं न्यायचा आहे ना, हा जग न्यायासाठी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टींमध्ये जे डिसिजन आहे ना, ते बायकांनी घेतलेले डिसिजन आहे. ह्या जगामध्ये मशियाक आणायचा डिसिजन आहे ना, बायकांचा डिसिजन आहे, फेमिनिन पॉवरचा डिसिजन आहे. कळे ना. किंग डेव्हिड पासून मशियाक येणार आहे, पण किंग डेव्हिडची ग्रेट ग्रँड मदर कोण आहे? रूथ आहे. रूथने डिसिजन घेतला तिला ज्युईश व्हायचा करून. ती आमोनी होती, ती आमोनी मोआबची प्रिन्सेस होती ती, है ना. तिचा लग्न झाला, तिचा नवरा मेला, हे झाला, आणि तिला सोडून चालली होती तिची सासू, आणि ती बोलली नाही, तुझा देव माझा देव, मी तुझ्या बरोबर येईन करू. आणि तिने डिसिजन घेतला ज्युईश व्हायचा. तिने डिसिजन घेतल्यावर बोआज कडे जाऊन लाईन चालू ठेवायचा तिने डिसिजन घेतला, आणि तिच्यापासून झालेला जो ग्रेट ग्रेट ग्रँडसन आहे तो कोण आहे? किंग डेव्हिड आहे. आणि किंग डेव्हिडच्या नंतर सॉलोमन आहे. तुम्ही जर त्या स्टोरीमध्ये बघाल ना, तर ते यहुदाच्या टायमाला पण यहुदाच्या मुलांची, यहुदा आहे ना, यहुदाच्या मुलांची लग्न झाली ना, तर यहुदाच्या तमार बरोबर लग्न झालं, पहिला मुलगा मेला, दुसरा मुलगा मेला. मग यहुदाने ठरवलं की तिसरा मुलगा पण माझा मरेल, म्हणून त्याने त्या हिला तमारला बोलला नाही की माझा मुलगा मोठा झाला करून. मग तमारने डिसिजन घेतला की ती त्या देवदासीचा हे घेऊन आली, आणि तमारने डिसिजन घेतला की मला यहुदापासून मूल होईल करून, आणि तिच्यापासून जो मूल होते तो किंग डेव्हिडचा एन्सेस्टर. तो मशियाची लाईन चालू ठेवायचा पण जो डिसिजन आहे ना, तो अख्ख्या तोरामध्ये तुम्हाला दिसते की ती बाई घेते, माणूस नाही घेत आहे तो डिसिजन. तमार आहे, रूथ आहे, किंग डेव्हिड, बादशेबा आहे. बादशेबा पण ती दुसऱ्या कोणाची तरी बायको होती, तिने डिसिजन घेतला डेव्हिड संगती याचा. तर तुम्ही जर मशियाकची जर लाईन बघाल ना, तर मशियाकच्या लाईन मध्ये जे डिसिजन आहेत ना, ते बायकांनी घेतलेलं डिसिजन आहे ना. असं कितीतरी अजून खालपर्यंत आहे. तुम्ही जर तोरामध्ये पुढे पुढे जाल ना, तर तुम्हाला दिसतंय की बायकांनी डिसिजन घेतलेले आहेत कितीतरी. तर ह्या जगामध्ये आहे ना, जो क्रिएटिव्ह पॉवर आहे ना, जी देवाला जिथं न्यायचं आहे ना, हा जग, पण देवाने मॅस्क्युलिन पॉवर काय बनवलेली, हा जग कुठं न्यायचं आहे? वर्ल्ड टू कम मध्ये न्यायचे बनवले. तर वर्ल्ड टू कम कोणाला बनवायचं आहे? आपल्याला बनवायचं आहे, माणसांना बनवायचं आहे. त्याचं इनिशिएटिव्ह कोणी घेतलंय? इनिशिएटिव्ह बाईंनी घेतलेला, हवानी घेतलेला. हवापासून चालू होऊन तो सारा आणि रिबका आणि राहेल आणि तमार आणि अजून अजून कितीतरी बायका त्याच्यामध्ये, तेवढ्याच नाही. मिरियामने डिसिजन घेतला की मोशे पैदा होईल करून, है ना. नाही तर मोशेच्या बापानी आणि त्याच्या आशीने बोललं होतं की फारो राजा सगळ्या मारतोय, सगळ्या माणसांना, सगळ्या मुलांना, तर आपण आपला वेगवेगळ्या डिवोर्स घेऊन वेगवेगळ्या राहू. तर मिरियाम बोलली की फारो राजा तर नुसता मुलांना मारतोय, तू तर मुलींना पण मारतस, कारण तुम्ही जर डिवोर्स घेतला तर मुली जे होणार होत्या पैदा ते पण नाही पैदा होतील, म्हणून मोशे पैदा झाला. नाही तर मोशे पैदा नाही झाला असता. कोणी डिसिजन घेतला? कोणी सांगितलं? मिरियामनी सांगितलं, म्हणून मिरियाम प्रॉफिटच आहे. म्हणजे तुम्ही जर तोरामध्ये बघाल ना, तर कितीतरी गोष्टींमध्ये आहे ना, बायकाने डिसिजन घेतलेले आहेत. आणि जरी आपल्याला मेल डॉमिनेटेड सोसायटी आपल्याला सांगत असेल ना की बायकांनी चुका केला, बायकांनी चुका केला, त्या चुका नाहीत, ते डिसिजन आहेत. कारण घेतलेला डिसिजन आहे ना, त्याच्यावर मग कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ना, त्या कॉन्सिक्वेन्सेसनी काय होणार आहे पुढे ते
होणार आहे ते होणारच आहे. आपल्याला असं सांगतात की हवानी फल नाही खाल्लं असतं, हवानी फल नाही खाल्लं असतं तर आतापर्यंत आपण सगळं नागडं उघडं फिरत, आपण पण नसतो. ते दोघं नागडं उघडं तिथं गार्डन मध्येच असतं, कायच नाही करत असतं. गोरीला आहे ना, ते गोरिलाच्या बाजूला राहत असत है ना. एवढं सगळं झालं असतं 6,000 वर्षापूर्वी, 7,000 वर्षापूर्वी गोरीला जसा राहायचा ना, ही 7,000 वर्षापूर्वीची गोष्ट नाही, जास्ती मोठी लांब गोष्ट आहे. पण ती तिकडे जेव्हा राहायचं ना, तो गोरीला तसाच राहते आतापर्यंत. त्याच्या सांगते आदाम पण राहत असता हवाला घेऊन एडेन बागेमध्ये, कायच ना डिफरन्स झालेला असता. हा जग वर्ल्ड टू कम कडे एवढा पुढे गेलाच नसता, वर्ल्ड टू कम आलाच नसता. तो वर्ल्ड टू कम यासाठी जो डिसिजन आहे, तो डिसिजन घ्यायसाठी हवाने डिसिजन घेतला. हे बघ आहे ना, शास्त्र आहे ना, देवाने आहे ना ह्याच्यानी नाही लिहिलेलं आहे, इमोशनल बायसनी किंवा चांगल्यानी वाईट हा चांगला ते नाही लिहिली. ज्या गोष्टी घडल्या ना त्या गोष्टी ट्रुथ, खरा जी गोष्ट आहे ना ती खरी गोष्ट देवाने लिहिलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण आहे ना इमोशन्स आणि बायस टाकून आपण वाचतो की हवानी फल खाल्ला ना मग हवानी चूक केली. नाही, आदामला देवाने विचारलं ना तू कुठं आहेस, तेव्हा आपण विचार करतो देवाला राग आला, मग देवाला कुठं आहेस तू. नाही, देवाने शांतपणे विचारलं त्याला. लहान मुलाला विचारलं कुठं आहेस तू, फल खाल्लास का, असं लहान चांगल्यापणे विचारलेलं. आपण त्याच्यामध्ये इमोशन्स आणि आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगतो, गोष्टी टाकतो आणि आपण त्या हिशोबाने ती स्टोरी वाचतो. पण ती स्टोरी तशी नसतं. त्या स्टोरीमध्ये काहीतरी आपल्याला आपल्या सोलसाठी शिकायसाठी, आपल्या सोलचा पर्पज काय आहे, काय पर्पज घेतला आदामनी आणि हवानी, काय पर्पज घेतला, त्या पर्पज साठी आपण ह्या जगामध्ये आलो. ह्या जगामध्ये आपला काय पर्पज आहे, हा पर्पज आता आपण करत आलोय. आतापर्यंत या स्टेजला आलोय की जिथं वर्ल्ड टू कम साठी रेडी झालेलं आहे हा जग. ह्या जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी गोष्ट आली जिथं जिथं सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होऊ शकतात. आपण लाईफ एक्सपेक्टन्सी वाढवलेली आहे. स्लोली आपण ह्याच्यात पोहोचू शकतो की माणूस मरलच नाही किंवा माणसाचा काहीतरी अजून वेगळा काहीतरी होईल, काहीतरी वेगळ्या गोष्टी होईल. आपण डिझीजवर दवा शोधलेला आहे. म्हणजे वर्ल्ड टू कमची जी आयडिया आहे ना त्याच्या जवळ आलेलो. आणि त्याच्या जवळ जेव्हा आपण आलो ना तर आता आपल्याला परत तो कनेक्शन करायचा आहे. कुठला कनेक्शन? एदेन गार्डनचा कनेक्शन करायचं आहे. कारण पुढं काय करायचं ते आपल्याला तेव्हाच समजणार आहे. वर्ल्ड टू कम मध्ये गेल्यावर ना काय करायचं ते आपल्याला तेव्हाच समजणार आहे की आता तोरा कशा टाईप मध्ये वापरायचा आपल्याला. तर आतापर्यंत आपण तोरा कसा वापरला, ह्या जगामध्ये एक्झाईल मध्ये तोरा वापरलेला. आपण एक्झाईल म्हणजे एडेन गार्डनच्या बाहेर आल्यावर आपण तो तोरा वापरलेला. मग तिकडे तोरा कसा वापरायचा, त्याचा इंटरप्रिटेशन काय आहे, त्याचा काय राज आहेत. राज म्हणजे सिक्रेट्स. देव स्टार्ट मध्ये देव कळला लेट देर बी लाईट अँड देर वॉज लाईट ना. तर राज आणि ओर हे दोन्ही शब्द एकच शब्द आहेत. सरळ बघितलं तर ओर होतं, उलटा बघितलं तर राज होतं. राज म्हणजे सिक्रेट. तर देवानी बनवलेली लाईट काय आहे, तोरामधला सिक्रेट्स आहे. देवानी जी पहिली लाईट बनवली ना, ती पहिली लाईट बनवली काय, तोरामधले सिक्रेट्स आहे. ती कसा कुठं वापरायचा. एंजल लोकांना पण तोरा पाहिजे होता. काय एंजल लोकांना तोरा पाहिजे होता? कारण त्याच्यामध्ये सिक्रेट्स आहेत. आपल्याला सांगितलंय ना, तर आपल्याला आपल्या हिशोबाने सांगितलेलं आहे, आपल्या लेवलने. पण त्याच्यामध्ये एंजल लोकांसाठी पण सिक्रेट्स आहेत. तसा वर्ल्ड टू कम मध्ये तोराच आपण फॉलो करणार आहे. पण तोरामध्ये आपल्याला नवीन गोष्टी समजणार आहेत, नवीन नवीन राज समजणार आहेत, नवीन नवीन सिक्रेट समजणार आहेत आपल्याला तोरामध्ये. जसं आज तुम्हाला समजलं ना एंड ऑफ फ्लेश काय ते, द एंड ऑफ फ्लेश हॅज कम बिफोर मी, है ना. एवढ्या वर्ष तुम्ही वाचला असेल तोरा, पण तुम्हाला माहिती होतं एंड ऑफ फ्लेश काय. आज तुम्हाला समजलं एंड ऑफ फ्लेश काय, तर तो येऊन उभा होता देवाच्या समोर, देवाला बोलत होता माणसं अशी करतात, तुला काहीतरी केलं पाहिजे. देवाने ठरवलं होतं ना इंटरफिअर करायचा, पण तो जाऊन सांगतोय की माणसं असं करतात, तुला काहीतरी केलं पाहिजे. जजमेंट आहे या जगामध्ये, जजमेंट केलं पाहिजे तुला. सगळं व्हायलेंट झालंय, व्हायलेंट झालं, सगळी माणसं सगळं चेंज करतायत, सगळं खराब करून टाकलंय खराब. मग देव डिसिजन घेत. हे तुम्हाला आज समजलं ना. तसं कितीतरी छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये तोरामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या सिक्रेट्स आहेत. आणि टाइम आल्यावरती तुम्हाला समजेल. पण नॉलेज झालं पाहिजे. नॉलेज म्हणजे काय, एक्सपिरियन्स घेतला पाहिजे तुम्हाला. तो एक्सपिरियन्स आल्यावरच तुम्हाला ती गोष्ट समजतं. जर तुम्हाला डेथचा एक्सपिरियन्सच नाही तर तुम्हाला एंड ऑफ डेथ समजणारच नाही.
पण आता एवढ्या वर्षांनी तुम्हाला डेथ काय असतं, माणूस मरतं, हे ते एवढ्या सगळ्या गोष्टी समजल्यावर तुम्हाला माहिती आहे ना, तर एंड ऑफ डेथ काय तो तुम्हाला माहिती आहे. एंड ऑफ डेथ तो आहे एंजल. तो या जगामध्ये जजमेंट करायला आणि माणसांचा सोल घेऊन जायला आणि मारायला देवाने ठेवलाय तो आहे. आणि तो स्वतःहून नाही काम करत, देवाच्या अंडरच काम करतो. देवाने त्याला सांगितलं तरच तो करतो. मोर क्वेश्चन. एक क्वेश्चन आहे. हा जो कॉन्सेप्ट आहे ना कब्बाला, तो खूप ह्यूज आहे. जसं की म्हणजे न्यूमरोलॉजी आहे, ॲस्ट्रॉलॉजी आहे, किंवा जे आपण आज पण शिकलो डिफरंट टाईप ऑफ एनर्जीज. तर जेव्हा हे आयझॅक ल्युअरनी इन्व्हेंट केलं किंवा आयडेंटिफाईड केलं, तर ह्याच्या मागे थॉट प्रोसेस काय होता, किंवा म्हणजे कसं काही ओके दिस पर्टिक्युलर एनर्जी विल कॉल इट अ फेमिनाईन or this particular energy will call it a masculine. How was this actually put into effect? म्हणजे what was the thought process behind naming it or identifying the different not department but जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ना, ते म्हणजे कसे फॉर्म मध्ये आले? पहिली तर गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आयझॅक लुरियानी आणि ह्यानी त्यानी आणि कोणीतरी हा इन्व्हेंट केलेली गोष्ट नाही. कब्बाला कब्बाला आहे ना, ह्याला कब्बाला हा नाव आहे ना 10th सेंचुरी मध्ये आहे ना, 10वी सेंचुरी म्हणजे 1000 वर्षापूर्वी ना ह्या गोष्टीला आहे ना कब्बाला हा नाव दिला गेला. कब्बाला म्हणजे काय, रिसीव्ह. जे रिसीव्ह होतो ना आपल्याला, जे आपल्याला आपल्या पूर्वजांपासून यांच्यापासून त्यांच्यापासून जे रिसीव्ह झालेली गोष्ट होती, त्याने जी लिहून नाही ठेवली होती, लिहायला अलाउड नाही या गोष्टी, ती कब्बाला म्हणून आला. आणि 10व्या सेंचुरीला ह्या गोष्टीला नाव काय पडलं, कब्बाला नाव पडला. का कब्बाला या 10व्या गोष्टीमध्ये हे पडला, नाव पडला? कारण त्या टायमाला रामबाम आणि लोक सगळं आलं होतं ना, ते लोक बोलत होतं की नाही, आपण ना लिटरली हे केलं पाहिजे, फिलॉसॉफीनी आपल्या तोराची काय फिलॉसॉफी आहे या हिशोबाने आपण केलं पाहिजे, त्याला असा इंटरप्रेट केला पाहिजे. आपलं जे मिचवा आहे ते मिचवा ह्याच्यासाठी आहेत, फिजिकल गोष्टींसाठी ह्याच्यासाठी आहे, त्याच्यासाठी आहे, काहीतरी वे आहे आणि त्या हिशोबाने इन्व्हेंट केला पाहिजे. पण त्या टायमाला जे ह्या ट्रेडिशन ज्यांनी ज्यांनी रिसीव्ह केला होता ना, म्हणजे आधी म्हणजे रामबामच्या नंतर रामबान नावाचा आहे ना, नखमानिटीज म्हणून आहे ना एक झाला, तो नंतर झाला. पण त्याची लाईन होती आणि अशी कितीतरी लाईन होती ना, जी लोकांच्या फॅमिलीमध्ये आणि जी लोकांच्या ह्याच्यामध्ये ना हे रिसीव्ह होत गेला होता. ती लोकांनी सांगितलं की नाही, आपल्यामध्ये कसा करायचा इंटरप्रेट तोरामध्ये काय करायचं त्याच्यासाठी वेगळी गोष्ट आहे. आपल्याला हे दुसरा ग्रीक फिलॉसॉफीनी ही फिलॉसॉफीनी ती फिलॉसॉफी घेऊन आपला धर्म नाही इंटरप्रेट करायचा. म्हणून त्या लोकांनी जो हा सिस्टम बनवला ना, तो सिस्टमला कब्बाला त्या लोकांनी नाव दिला. कब्बाला म्हणजे काय, रिसीव्ह ट्रेडिशन. की आपल्याला असा ट्रेडिशन रिसीव्ह केलेला आपण, आपल्या असा नाही ट्रेडिशन आहे की ग्रीक लोक असं बोलतात म्हणून तसं आहे, हे बोलतात तसं आहे, ख्रिश्चन लोक बोलतात 3 देव आहेत म्हणून तसं आहे, फादर आणि हे आणि ते. असं नाही, आपल्यामध्ये असा हे आहे की एकच देव आहे, चांगला वाईट सगळा करणारा एकच देव आहे. तो 2 पॉवर नाही आहेत, एकच पॉवर आहे. तोच चांगला करतो, तोच वाईट करतो. हेवेल नाही, हेल नाही. आपल्यामध्ये शेओल आहे. शेओल म्हणजे काय, ती जिथं सगळं सांता इकडचं मिशन झाल्यावर तिथं जाऊन आत्मा हे करतं, रिइन्कारनेट होईपर्यंत तिथं थांबतं. तर ह्या सगळ्या जी गोष्टी आहेत ना, रिसीव्ह गोष्टी जे होत्या ना, हे कब्बाला म्हणून आलं. मग त्याच्यानंतर स्लोली जे थोडासा ओपन झाल्यावर आहे ना, त्यांचे जे स्कूल्स बाहेर आला ना, तसा आयझॅक लुरिया हे ते या लोकांनी त्या लोकांचं जे चालू केलं ना, त्या लोकांना आपण आता कब्बाला म्हणूनच नाव देतो. जसा खबादवाला पण जे करतात ना, बालशेम तोपचा, तो पण एक सिस्टम आहे. पण हा सिस्टम त्या लोकांनी नाही चालू केलेला, हा ट्रेडिशन झालेला आहे. त्याच्या आधी आहे ना, कब्बाला बोलायच्या आधी आहे ना, ह्याला हेखालोत बोलायचं. हेखालोत म्हणजे काय, हेखालोत म्हणजे पॅलेसेस, म्हणजे त्या जगामध्ये कसा जायचा, कसं 7 आकाश आहे, तिथं पडदा आहेत, हे आहेत, हा देवदूतचं नाव आहे, तो देवदूतचं नाव आहे, असा करून एक हे होता. त्याच्या आधी आहे ना ह्याला बेरेशीत, सेफेर बेरेशीत आणि सेफेर हेखालोत आणि असं वेगवेगळी नावं होती. कारण आपलं जे प्रॉफिट्स होतं ना, ते प्रॉफिट्स आहे ना, तोरामधल्याच गोष्टी युज करून आहे ना, ती लोक त्या देवाबरोबर कनेक्ट करायचं. प्रत्येक ठिकाणी आहे ना, देवानी येऊन आहे ना, प्रॉफिटला असा तो बसलेला आहे, काय काम सुतार काम करते, देव येऊन त्याला हाक मारते, असं नाही. तो प्रॉफिट आहे ना, त्या प्रॉफेसीसाठी रेडी होते आणि तो प्रॉफेसीसाठी रेडी झालेला जो प्रॉफिट आहे ना, असा हजारो प्रॉफिट असायचे जे प्रॉफेसीसाठी रेडी आहेत. त्याच्यापैकी एखाद्या प्रॉफिटला देवाचा मेसेज यायचा. आपल्या तोरामध्ये दिलेले जे प्रॉफिट्स आहेत ना, त्या लोकांना ती प्रॉफेसी आली, पण त्याचा अर्थ असा नाही की ते बसले होते आणि त्यांना प्रॉफेसी आली.
ती लोक त्या प्रॉफेसीसाठी रेडी झालं होतं, ती लोकांनी त्या प्रॉफेसीसाठी काम केलं होतं, ती लोक त्या प्रॉफेसीसाठी ती लोकांनी स्वतःला चेंज केलं होतं तसं. तर ते चेंज कसा केला होता, कारण तोराप्रमाणे कसा वागायचा, काय वागायचा, प्रॉफेसीसाठी नेबुआ यासाठी तुम्हाला काय करायचा, रुआख कोदेश यासाठी तुम्हाला काय करायचा, ते सगळा नॉलेज ट्रान्सफर केला होता. मोशे अब्राहम इसाक याकोबानी जसा ट्रान्सफर केला होता ना, तसा मोशेनी आणि त्यांनी सगळ्यांनी ट्रान्सफर केला होता. पण सगळ्या नॉलेज सगळ्यांना नाही देत आहे, त्यांना ज्यांना गरज होती त्यांनाच द्यायचा. आज हलाखा कोण शिकतं? सगळेजण हलाखा नाही शिकत. राबी असतं ना, तो हलाखा शिकतो, आणि मग माणसं जाऊन राबीला विचारतात हलाखा काय कसा काय करायचा. कारण सगळेजण हा जर प्रत्येक घरी सगळी माणसं हलाखा शिकत बसलं ना, तर मग बाकीची कामं कोण करेल? तर स्पेशलायझेशन जसं झालं ना, तसा त्या टायमाला नेबुआ कोणाला मिळेल ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन व्हायचं. सॅम्युअल हा नेबी लोक सगळं होतं ना, सगळ्यांचे ना स्कूल्स होतं, सगळ्यांचं काय बोलतात येशिवा होतं. त्या येशिवामध्ये ती लोक शिकायचं. जसा हलाका शिकायला येशिवा होता ना, तसं पूर्वीच्या जमान्यामध्ये नेबुआ कसा घ्यायचा हे शिकायला हलाका होता. त्या लोकांना बेने नेविम बोलायचं, सन्स ऑफ प्रॉफिट. सन्स ऑफ प्रॉफिट म्हणजे प्रॉफिटची मुलं नव्हती ते. सन्स ऑफ प्रॉफिट म्हणजे त्यांच्या स्कूलमध्ये शिकणारी जी मुलं होती ना, ती लोक होती, आणि ती लोक प्रॉफेसीसाठी रेडी व्हायसाठी तयार व्हायची ती लोक. तर हा जो सगळा हे आहे ना, त्याला पूर्वी वेगळा नाव होता, प्रॉफेसीचा स्कूल, नेविमचा स्कूल होता, त्याच्यानंतर वेगळा नाव पडला, आता त्याला आपण कब्बाला बोलतो. तर हा नॉलेज कोणी इन्व्हेंट केलेला नॉलेज नाही, हा पास डाऊन झालेला नॉलेज आहे. जसा तलमुद आहे ना, जेव्हा कायदा कानून आपलं जातील ना, आपला अरे आपला हलाका कसा फॉलो करतो हे जातील आपला, कारण माणसं आता सगळी गरीब झाली, आता माणसं आपण दुसरीकडे राहायला आलो, दुसऱ्यांच्या कंट्रीमध्ये राहायला आलो, मग आपल्या सगळ्या पद्धती जातील, दुसऱ्यांच्या पद्धती आपण घेऊ, म्हणून मग हलाखा लिहायला लागलं, तलमुद लिहायला लागलं, मिशना गेमारा सगळं लिहिला ना. तसं ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट लिहायला आहे ना 10th सेंचुरी मध्ये जास्तीत जास्त लिहायला गेलं. पण 10th सेंचुरी पहिले राबी अकिबाने लिहिलेला सेफेर अलेफबेत आहे. सेफेर अलेफबेत म्हणजे कब्बालाचा बुक आहे, की अलेफबेत काय आहे, अलेफबेतची काय पॉवर आहे, कसं आहे ते, कसे काय व्हायब्रेशन आहे, ते राबी अकिबाने त्याच्या आधी लिहिलेले आहे, 2000 वर्षापूर्वी लिहिलेले आहे ते. 1000 वर्षापूर्वी जरी बाकीची पुस्तकं आली, 500 वर्षापूर्वी राबी आरीची पुस्तकं आली, तशी 2000 वर्षापूर्वी त्यांनी लिहिलेले, ज्याच्यामध्ये सेफेर बहीर, सेफेर सेफेर येत्सिरा अशी पुस्तकं आहेत ना, ती राबी अकिबाने लिहिलेली पुस्तकं आहेत. असं बोलतात की जोहार आहे ना, जोहार मधले कितीतरी जे चॅप्टर्स आहेत ना, ते चॅप्टर्स राबी शिमोनच्या टायमाला लिहिलेले चॅप्टर्स आहेत, ते पास होऊन होऊन मग ते 10व्या सेंचुरीमध्ये त्याच्यामध्ये ऍडिशन झालेले. तर हा जो नॉलेज आहे ना, हा नॉलेज नवीन नॉलेज नाही, हा तोरामधलाच नॉलेज आहे. पण तोरामधला नॉलेज सगळ्यांना त्याची गरज नाही, सगळ्यांना नेव्ही नाही बनायचंय, सगळ्यांना देवाबरोबर कनेक्ट नाही व्हायचंय. जसा जो इस्रायलमध्ये आतमध्ये गाझामध्ये जाऊन आता फाईट करतोय ना सोल्जर, त्या सोल्जरची वेगळी ट्रेनिंग झालेली आहे, आणि जो गाझाच्या बॉर्डरवर गार्डिंग करते ना त्याची वेगळी ट्रेनिंग झालेली आहे, आणि जो ऑफिस मध्ये बसून जो काम करते ना सोल्जर, त्याची वेगळी ट्रेनिंग झालेली आहे. आणि आपण जे इथं बसलो, आपली सोल्जरची ट्रेनिंगच नाही झालेली आहे. तसं ज्याचं जे काम आहे ना, त्या हिशोबाने तोराची ट्रेनिंग त्याला मिळत होती. तर तोराची ट्रेनिंग आहे ना, त्या टायमाला आपल्याला जेवढी पाहिजे होती तेवढीच दिलेली आपल्याला. पण आत्ताच्या पोझिशन मध्ये आत्ताची जी पिढी आहे ना, आत्ताच्या पिढीमध्ये काय आहे की आत्ताच्या पिढीमध्ये आपल्याला आहे ना मॅस्क्युलिन एनर्जीला टच झालेलं आहे आपण, आणि मॅस्क्युलिन एनर्जी आता घ्यायची आपला टाइम आलेला आहे. तर आपल्याला आता त्या ट्रेनिंग म्हणजे वॉर चालू झालेला आहे, आणि वॉर एवढा चालू झालेला आहे की सगळीकडेच वॉर आहे. आता वॉरच्या आतमध्ये असलेल्या सोल्जरनी, बॉर्डरवर असलेल्या सोल्जरनी, ऑफिसमध्ये बसलेल्या सोल्जरनी, घरी असलेली माणसं, सगळ्यांना वॉरमध्ये पार्ट घ्यायचंय. तुम्हाला वॉरमध्ये पार्ट घ्यायचंय तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला तेवढा तर तोरा स्टडी करायला लागेल ना, की मला काय करायचं या वॉरमध्ये, म्हणजे ह्या जगामध्ये जे नवीन येते त्याच्यामध्ये मला काय करायचं. तर त्यासाठी तो जो नवीन टाईपची जी एनर्जी आहे ना, ती घ्यायसाठी आपल्याला कब्बाला हेल्प करणार आहे. कब्बाला इन द सेन्स जो पास झालेला ट्रेडिशन आहे तो हेल्प करणार आहे. हे नवीन गोष्ट नाही, ती आरीनी आणि ह्यानी त्यांनी कोणी इन्व्हेंट नाही केलेली आहे. त्या लोकांना त्यांच्या टीचर लोकांनी शिकवलेलं आहे, त्या लोकांना मला माझ्या टीचर लोकांनी शिकवलेलं आहे, त्या लोकांना कोणी त्यांच्या टीचरनी शिकवलं, त्यांच्या टीचरनी, असं टीचर लोकांनी शिकवलेलं आहे. आणि ती अब्रामापासून आलेली गोष्ट आहे. अब्रामाने इसाकला शिकवला, इसाकाने याकोबाला शिकवला, याकोबाने त्याच्या मुलांना शिकवला, त्याच्या मुलांनी त्याच्या मुलांना शिकवला, मोशेने शिकवला, मोशेच्या यांना शिकवला, असं सगळं पास होऊन होऊन आलेल्या गोष्टी आहेत.
जसं आपल्याला माहिती असतं ना आपला आजोबा पंजोबा आणि त्यांनी काय केलं, तशा त्या गोष्टी पास झालेल्या आहेत. तोरामध्ये लिहिलेल्या ठळक ठळक गोष्टी लिहिल्या आहेत, पण बाकीच्या जे छोट्या छोट्या पॉइंट्स असतात ना, ते पॉइंट्स पास झालेले पॉइंट्स आहेत. त्याला कब्बाला म्हणजे रिसीव्ह बोलतो, रिसीव्ह केलेला आहे. आता तो रिसीव्ह कोणी किती केला त्याच्या ऐपतीप्रमाणे. जर तो त्याच्यामध्ये जर त्याला डॉक्टर बनायचं आहे ना, तर त्यांनी त्याच्यामध्ये रिसीव्ह केलेला आहे. जी लोक हिलर होतं ना, त्या लोकांना तेलीम कशी वाचायची, तेलीमचा काय कुठला टप्पा कसा वाचायचा, काय करायचा, हिल कसा करायचा, नमाज कुठली करायची, त्याच्यामध्ये हिलिंगचा त्या लोकांनी जास्ती नॉलेज घेतलं. तर ह्याच्यामध्ये सगळा नॉलेज जो आहे ना, तो नॉलेज एकत्र सगळा एक माणूस नाही घेऊ शकत. एवढा नॉलेज आहे ह्याच्यामध्ये, एवढा विजडम आहे ह्याच्यामध्ये. तो विजडम आपल्याला शिकासाठी आता ही जी पिढी आहे ना, ह्या पिढीमध्ये ओपन काय झालेला आहे एवढा सगळा. आपल्या पिढीमध्ये आपल्या एक दोन पिढीपासून चालू झाला, पण आपल्या पिढीमध्ये जास्ती ओपन झाला. त्याच्या येणाऱ्या पिढीमध्ये अजून ओपन होणार आहे. ते का ओपन झाला? कारण ह्या गोष्टीची गरज आहे आता येणाऱ्या जो वर्ल्ड आहे ना, आता जो वर्ल्ड चालू झालाय ना नवीन, त्या वर्ल्ड मध्ये त्या गोष्टीची गरज आहे. आता आपण एक्झाईल मध्ये नाही राहतात. एक्झाईल मध्ये जेव्हा राहत होतो ना, तेव्हा एक्झाईल मधला तोरा वेगळा होता. एक्झाईल मधल्या तोरामध्ये वेगळ्या गोष्टी होत्या. एक्झाईल मध्ये आपण कसा वागायचा. तुम्ही जर दुसऱ्याच्या घरी राहता ना, तर दुसऱ्याच्या घरी राहताना तुम्ही काय केला पाहिजे, तुमचा कसा तुमचं कल्चर कसा वाचून ठेवायचा, असा होता तो. आता आपण दुसऱ्याच्या घरी नाही राहत आहोत, आपण आपल्या घरी आलोय. तर आपल्या घरी राहताना मग आपण कसं बिंदास मध्ये सगळा पाळला पाहिजे. आपण लपून छपून पालत होतो, आता बिंदास मध्ये पाळला पाहिजे. तर बिंदास मध्ये पाळण्यासाठी तो तोराचा इंटरप्रिटेशन आहे ना, तो स्टार्ट पासूनचा इंटरप्रिटेशन आहे. जे हिस्ट्रीमध्ये चेंजेस झालं त्या चेंजेस प्रमाणे आपण जे चेंज केलं ना, ते परमनंट नाही, ते टेम्पररी चेंजेस होतं. एक लग्न करायचं ना, एक माणसाने एक लग्न करायचा हा कायदा आहे ना 2006 मध्ये संपला. कारण 2000 वर्षासाठी तो कायदा एका रब्बीनी बनवला होता. 2000 वर्षापूर्वी 2000 किती 2018-19 वर्षापूर्वी एका रब्बीनी तो कायदा बनवला होता की एका माणसाने एकच लग्न करायचं. तोरामध्ये लिहिले 4 करू शकते, पण तो 4 नाही करू शकत. मोनोगॅमस एकच करायचा, असा त्यांनी हे केला कायदा. आणि मग तो कायदा केला. तो कायदा 2006 पर्यंतच होता. 2006 मध्ये 2000 वर्ष झाली, त्याने 2000 वर्षासाठीच बनवला होता. मग आता 2006 पासून माणसं 4 लग्न करायला लागली, नाही करायला लागली. का? कारण आता माणसानं समजला की नाही एकच केला पाहिजे. तर तो जो कायद्यामध्ये जो चेंज केला ना, तो कायद्यामध्ये चेंज त्या टायमाला कशाला केला? कारण तो कायद्यामध्ये चेंज केला कारण आता आपण गलूत मध्ये चाललोय, आता बाहेर चाललोय. तुम्ही जेव्हा इस्रायल मध्ये राहत होतात, हे राहत होतात, त्या टायमाला 4 लग्न करू शकत होतात. का करू शकत? कारण दुसऱ्या कोण मेला, कोण बिमारीमध्ये मेला, कोण ह्याच्यामध्ये मेला, कोण वॉर मध्ये मेला, त्या बायका अशाच राहतील. त्या लोकांना कसं सपोर्ट मिळेल? त्या टायमाला मेल डॉमिनेटेड सोसायटी होती, त्यांना कसं सपोर्ट मिळेल? त्याच्यासाठी तो कायदा होता. पण गलूत मध्ये जायच्या पहिले तो कायदा आला की तुम्हाला एकच लग्न करायचं, कारण तुम्ही आता बाहेर चाललात. तुम्ही तुमची बायको नाही सांभाळू शकत, अजून दुसऱ्या कसं सांभाळत? मग तो कायदा आता परत रिटर्न केल्यावर माणसं तो नाही करत आहेत ना, कारण त्यांना माहिती पडलं की नाही हा कायदा काहीतरी कारणासाठी दिला होता तोरामध्ये. तर तसं ट्रेडिशन, आपला ट्रेडिशन जो आहे ना, ते ट्रेडिशन मध्ये कितीतरी गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी सगळ्यांना नाही शिकवलेल्या आहेत. आणि ते सगळ्यांना नाही शिकवायचे आहेत, कारण ते शिकवलंय ना, तर त्याच्या संगती आहे ना, तुमच्या संगती जर उद्या येऊन देवदूत जर बात करायला लागली तर तुम्ही काय कराल? देवदूतनी येऊन जर तुमच्या संगती बात आला आणि तुमच्या संगती बोलायला लागला, गप्पा मारायला लागला, तर काय कराल तुम्ही? तुम्ही येडं व्हाल. तुम्हाला समजेल नाही काय होतंय ते, कारण तुम्ही कधी देवदूत संगती बातच नाही केलेली. तुम्हाला समजेलच नाही काय करायचं काय नाही करायचं. अरे काय आहे काय, माझ्या डोक्यात आवाज येते, कानात आवाज येते, कोण बोलतंय काय होतंय, है ना? तुम्हाला नाही समजणार आहे काय करायचं ते. मग मोशे संगती तो तो हे जो बर्निंग बुश होता ना, तो बर्निंग बुश मधून मोशे संगती देवदूत बोलायला लागला, तर मोशेला काय नाही वाटलं का? तुम्ही मोशेच्या जागेवर उभं राहण्याने करा ना. मोशेच्या जागेवर जर तुम्ही असतात आणि फर्स्ट टाइम तुम्ही बर्निंग बुश बघितला आणि फर्स्ट टाइम त्या बर्निंग बुश मधून कोणतरी बोलते तुमच्या संगती, तुमची काय हालत झाली असती? मोशेची ती हालत नाही झाली. मोशे तसा घाबरला नाही. मोशे काय नाही, मोशे त्या जवळ जाऊन बघते काय आहे करून. का? कारण But मोशेला Moshe सवय होती. no? हा, Moshe covered his face, no? but Moshe was not afraid. Moshe covered when, in the end, he covered his face when he knew that it was God. But Okay, okay. पण स्टार्ट मध्ये मोशेला काय नाही वाटलं की मोशे वॉज युज टू इट.
कारण मोशे त्या गोष्टीसाठी मोशे रेडी होता, मोशे प्रॅक्टिस करत होता त्या गोष्टीसाठी. मोशेनी त्या लेवल पर्यंत मोशेनी स्वतःला नेला होता वेअर एंजल्स वर टॉकिंग विथ हिम. तोरामध्ये तुम्हाला ते नाही ओपन सगळं नाही देत, तोरामध्ये जेवढे नेसेसरी आहे तेवढाच तुम्हाला दिलेला आहे. पण मोशे रेडी होता. एंजल मोशे वॉज यूज टू स्पीकिंग विथ एंजल्स. देरफॉर तो पुढे गेला. कुठला एंजल आहे रे, कोण एंजल आहे बर्निंग बुश मध्ये, एंजल कोण एंजल आहे, म्हणून तो पुढे गेला. जेव्हा एंजलनी त्याला बोलला की त्या बर्निंग बुश मध्ये की जवळ नको येऊ, तू होली ग्राउंड वर उभा आहेस, मी देव बोलतोय, तेव्हा मोशे घाबरला. कारण मोशे वॉज नॉट यूज टू टॉकिंग विथ गॉड. पण ते बोलत ना की झुडूप झालं ते मध्ये तो, अरे मोशा मी इथं आहे. हा, पण जेव्हा तोरा काय सांगतोय, जेव्हा तिथून आवाज आला की मी देव आहे, तू जवळ येऊ हा नको जास्ती, तेव्हा हा ओ मोशे खाली पडला. त्यांनी चप्पल काढलं, खाली पडला आणि मोशे घाबरला. का घाबरला? बिकॉज ही वॉज नॉट यूज टू स्पीकिंग विथ गॉड, ओके बट ही वॉज यूज टू स्पीकिंग विथ एंजल्स. कारण तो स्टार्ट ओके मध्ये नाही घाबरला. तर तुम्हाला त्याच्यामधून हे समजलं पाहिजे ना की तुम्ही विचार करा बरोबर ना, तुमच्या संगती एंजल बोलायला लागला फर्स्ट टाइम, तर तुम्हाला भीतीच वाटेल ना. फर्स्ट टाइम तुमच्या संगती जर एंजल बोलायला लागला तर तुम्हाला भीतीच वाटेल ना. तुम्हाला वाटेल मी येडा झालो की काय, हे काय ते काय ते काय. पण तुम्हाला जर प्रॅक्टिस आहे, तुम्ही प्रॅक्टिस केले, तुम्हाला माहिती आहे आणि हे आहे ना, ते जे जे मीडियम्स असतात आणि हे असतात ना, जी माणसं मीडियम्स असतात आणि ती लोक काय यांच्या बरोबर बोलतात, त्यांच्याबरोबर बोलतात, ती लोक तुम्हाला येडी वाटतात का? नाही, नॉर्मल वाटतात ना. का? बिकॉज दे आर यूज टू टॉकिंग विथ देम. बरोबर पण अचानक मध्ये कुठला माणूस बोलायला लागला, हे वाला तुम्ही बोला येडा झाला की काय, असं आहे ना ते. तर यूज टू तसा या आपल्या सिस्टम मध्ये, आपल्या तोरामध्ये कब्बालाच्या पहिले जो नाव होता ना या गोष्टीला, हेखालोत आणि सेफेर येत्सिरा आणि कितीतरी वेगवेगळी नावं होती ह्या सेम गोष्टीला. पण हा ट्रेडिशनल जो नॉलेज होता ना, हा टीचर टू स्टुडंट पास होत होता. जसं तोरा सगळीजण वाचू शकतात ना, तसा हा नॉलेज आहे ना तुम्हाला पासच करायला लागतं. हा नॉलेज तुम्ही वाचून नाही घेऊ शकत, कारण हा एक्सपिरियन्शियल नॉलेज आहे. मी सांगितलं ना, नॉलेज आहे हा. नॉलेज कसं असतं, वेन यू एक्सपिरियन्स समथिंग इट इम्प्रेसेस समथिंग इन युअर माइंड, अँड वेन दॅट इज देअर इट इज नॉलेज. मी तुम्हाला कब्बालाचं नॉलेज नाही देत आहे, कारण नॉलेज काय आहे, एक्सपिरियन्शियल असतं. जेव्हा तुम्ही एक्सपिरियन्स घ्याल ना, तेव्हा तो नॉलेज होईल. मी तुम्हाला जेव्हा सांगितलं ना, आता तिथं लिहिलंय एंड ऑफ फ्लेश, ते का, आता तुम्ही तो एक्सपिरियन्स केला म्हणून तो तुमचा नॉलेज झाला. पण मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगेन ना, तर तुम्हाला जोपर्यंत एक्सपिरियन्स नाही तोपर्यंत तुमचा नॉलेज नाही. तर कब्बालाचा जो नॉलेज आहे ना, कब्बालाचा एक्सपिरियन्शियल नॉलेज हा पूर्वीपासून पास होत आलेला आहे. आणि त्याला वेगवेगळी नावं दिलेली. असा होऊ शकते की अजून पुढे जाऊन त्याला अजून आता नवीन जनरेशन अजून त्याला काहीतरी नवीन नाव देईल. कारण कुठला पण काय पण नाव देऊ शकते माणूस. कब्बाला म्हणजे ट्रेडिशनल नॉलेज आहे, मग अजून काहीतरी नॉलेज देतील. जे आपल्यापासून जी माणसं हे झाली, त्यांना जबरदस्ती मुसलमान बनवला, आणि जे ख्रिश्चन झाली, मुसलमान झाली, ती लोक हाच नॉलेज त्या रिलीजन पण मध्ये घेऊन गेलेले आहेत. आणि त्या रिलीजन मध्ये पण तो नॉलेज आहे. सुफिझम काय ती लोक ख्रिश्चन कब्बाला आहे ते बोलतात, पण ती लोकांना व्हॅलिड नाही पकडत आहे. तो रिलीजन त्याला व्हॅलिड नाही पकडत का? कारण त्या लोकांच्या आयडियाज संगती हा कॉन्फ्लिक्टिंग कॉन्फ्लिक्टिंग आहेत त्यांच्या आयडियाज. कारण आपण आपल्या आयडियाज चेंज नाही केलेल्या आहेत. गॉडची आयडिया, ही आयडिया, ती आयडिया आपण चेंज नाही केलेली. होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. येस, कारण मी नेटवर शोधलं पण तिथं पण असं काही नाहीये, आणि फाउंडर म्हणून नाव आयझॅक होतं म्हणून मी विचारलं. कारण नाही नाही, नॉर्मली ते सिक्रेट्स आता म्हणून असतं. आता युजली काय आहे, युजली आहे ना, कुठला पण आता तुम्ही म्हणजे युट्यूबवर इथं तिथं सगळीकडे तुम्ही शोधाल ना, तर ती लोक तिथपर्यंतच तुम्हाला सांगतील की जिथपर्यंत आहे. पण हा नॉलेज आहे ना, कब्बालाचा जो नॉलेज आहे ना, आता तो पास आपण तोरा, मोशेला देवानी तोरा दिला, मोशेनी तोरा लिहिला, तर तुम्ही इंटरनेटवर इथं तिथं सगळीकडे शोधाल ना, तर तुम्हाला तो सांगेल की एजरानी लिहिला, आणि मग 7th सेंचुरी मध्ये हा राजाने तो लिहिला, आणि मग तो राजाने लिहिला, आणि मग त्या लोकांनी चेंजेस केला, असं तुम्हाला त्याच्यामध्ये येईल. कारण ती लोक जो रिसर्च करतात तर त्या रिसर्चच्या हिशोबाने लिहितात ते. पण आपला नुसता रिसर्च नाही, आपला जो ट्रेडिशन आहे ना, तो पास होत आलेला. माझा डॅडी, माझ्या आजोबांनी मला सांगितलं त्याचं डॅडी कोण होतं, ते होतं. तर आता मी कसा प्रूव्ह करीन? मी माझ्या आजोबाच्या आजोबाला नाही बघितलं, पण माझ्या डॅडीनी माझ्या आजोबाच्या आजोबाला बघितलं होतं ना.
बरोबर. तर माझ्या डॅडीनी मला सांगितलं, माझ्या आजोबांनी सांगितलं म्हणून मी विश्वास ठेवून त्यांच्यावर आहे ना. तशा ह्या गोष्टी आहेत कितीतरी, किती लोकांनी त्या लोकांचं हे येऊन सांगितलं की बाबा माझ्या माझ्या ग्रेट ग्रेट ग्रँडफादरनी सांगितला होता, मला ह्यांनी सांगितलं होतं. म्हणून तुम्ही तोरामध्ये बघाल, तोरामध्ये नाही तलमुद मध्ये बघाल ना, तर तलमुद मध्ये प्रत्येक गोष्ट कशी लिहिलेली आहे की अमुक अमुक राब्बीनी अमुक अमुक राब्बीकडनं असा ऐकला होता आणि अमुक अमुक राब्बीकडनं हे ऐकलं होता आणि म्हणून ते हा आला का असा आहे करून लिहिलेला आहे. तो राब्बी नाही सांगत आहे की मी बनवलेला आला काय, तो सांगते की मी ह्या राब्बीकडनं ऐकला होता, जो मला सांगितलं की त्यांनी ह्या त्याच्या टीचरकडनं ऐकला होता आणि त्याच्याकडनं ऐकला होता. कारण तो पास होऊन आलेला, हालाका जसं पास होऊन आलेला आहे ना कसा काय करायच्या गोष्टी, तसा हा पण नॉलेज पास होऊन आलेला नॉलेज आहे. हा कोणी क्रिएट केलेला नॉलेज नाही. कारण हा क्रिएट केलेला नॉलेज असताना तर तुम्हाला मोशेच्या 5 पुस्तकामध्ये ना ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या नसत्या. मोशेच्या 5 पुस्तकं आहेत ना, मोशेने लिहिलेली 5 पुस्तकं आहेत, मोशेने लिहिलेली गाणी आहेत, तेलीम आहेत, ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिसल्या नसत्या तुम्हाला. की सेफिरोत हे असतं आणि एनसोफ असतं, देवाची वेगळी 10 नावं आहेत, मेन 10 नावं आहेत देवाची, बाकीची नावं आहेत, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसल्या नसत्या. कारण हे इन्व्हेंटेड गोष्टी नाहीत, ह्या त्याच्यामध्ये होत्या. पण हे सिक्रेट होतं, सिक्रेट राज होता. राज म्हणजे तो सगळ्यांना शिकवायचा नव्हता, तो ठराविक माणसांना कोणाकोणाला शिकवायचं होतं, ज्यांना त्या लेवलपर्यंत पोहोचायचं आहे, ज्यांना त्या लेवलमध्ये जायचं त्यांनाच शिकवायचं होतं. म्हणून तो त्या 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 जनरेशन पर्यंत तो बंद होता. पण 10th सेंचुरी 1000 वर्षापूर्वी तो ओपन व्हायला लागला. आता 1999 पासून परमिशन मिळाली आहे की ती सगळ्यांना शिकवला पाहिजे. 1999च्या आधी द्याल ना तुम्ही, 1999च्या आधी आहे ना कब्बाला लेक्चर असं नाही व्हायचं. कब्बाला लेक्चर बंद डोर, क्लोज डोर मध्ये व्हायचं, सिक्रेट व्हायचं. सिक्रेट स्कूल होतं नुसतं. मी पण जेव्हा शिकलो ना तेव्हा आम्ही सिक्रेट मध्ये शिकलो. आम्ही असा ओपन मध्ये नाही शिकलो, क्लासमध्ये बसून. सिक्रेट मध्ये शिकवायचं. माझा टीचर इद्रा अंकल वगैरे ना, आम्ही रात्री असं 12 वाजता 1 वाजता अंकलची तेली नमाज मग आम्ही बसायचो. मग आम्ही डिस्कस करायचो आणि आम्ही विचारायचो, क्वेश्चन विचारायचो. मग अंकल आम्हाला काहीतरी सांगायचा. मग आम्ही पुस्तकं हे करतो, पुस्तकं हे लिहिले हे म्हणजे काय ते असं विचारायचो आम्ही. तर ते सिक्रेट ओपनली नाही ओपनली कोणच नाही शिकवायचं. आणि त्याच्या आधी पण आहे ना तो स्कूल जे होतं ना ते एवढं सिक्रेट होतं ना की कम्युनिटीमध्ये पण माहिती नव्हतं की कोणतरी आपल्यामध्ये कब्बाला शिकते. पण 1999 पासून तो ओपनली व्हायला लागलं, माणसं शिकवायला लागलं, ओपनली क्लासेस व्हायला लागलं. मग स्लोली मग इंटरनेट आला, मग इंटरनेटवर मग ओपनली व्हायला लागला. कारण डिसिजन घेतले गेला की आता हा जो नॉलेज आहे हा सगळ्यांना शिक म्हणजे नेसेसरी आहे सगळ्यांना शिकायचा. पण प्रॅक्टिकल कब्बालाचा नॉलेज विजडम, फक्त कब्बालाचा विजडम तुम्हाला मिळते. मला नॉलेज नाही मिळेल. नॉलेज घ्यायसाठी तुम्हाला, एक्सपिरियन्स घ्यायसाठी तुम्हाला टीचर लागणार आहे. 1 to 1 शिकायला लागतं. टीचरच्या अंडर शिकायला लागतं. टीचरच्या अंडर शिकल्यावर मग टीचर तुम्हाला तो ना गुरु लागतो तुम्हाला. तो टीचर तुम्हाला शिकवतो की त्याचा जो एक्सपिरियन्स आहे त्यांनी काय एक्सपिरियन्स कसा आला होता तो तुम्हाला शिकवतो. मग तुम्ही तो एक्सपिरियन्स घेता, मग तुम्हाला तो नॉलेज कब्बालाचा वेगळ्या पद्धतीने येतं. आपण शिकतोय तो विजडम शिकतोय. कब्बालाचा विजडम आहे. विजडम म्हणजे काय, आपल्या ब्रेन मध्ये आपण शिकतोय तो अख्खा. कनेक्ट करायचा. तुम्हाला जेव्हा तो एक्सपिरियन्स येईल तेव्हा एक्सपिरियन्स झाल्यावर तुम्हाला समजला पाहिजे की कुठं आहे मी, का आहे, हे सगळं समजासाठी हा नॉलेज आहे. आता तुम्हाला समजलं ना की आपला तोराच आपल्याला सांगते की फेस करायचं आहे. आपल्याला चॅलेंजेस जे आपल्या लाईफ मध्ये येतील ना ते आपल्याला फेस करायचे. आपल्याला त्याच्यामध्ये चालत जायचंय. आपल्याला बोएल पारो आहे, पारोकडे जायचंय आपल्याला. आपल्याला पारोपासून धावायचं नाही, गोन आहे. तर त्या सगळ्या गोष्टी याच्यासाठी आहेत का, कारण कब्बाला आपल्याला आपला लाईफ कसा पाहिजे ना, आपला लाईफ कसा जगायचा हे पण आपल्याला शिकवतं. आपला तोरा आपल्याला सगळं शिकवतं. इट्स वे ऑफ लाईफ. मोर क्वेश्चन आणि विल एंड नाव आफ्टर द क्वेश्चन. येस, एक क्वेश्चन घेऊ आणि मग संपू. 1.5 तास झाला आपला. हाय, कोणाला क्वेश्चन? सुषमा मावशी, तुझा क्वेश्चन आन्सर केला की नाही मी? नो सिनोरा? हा जुडा. येस. थँक यू.
ओके ना? नाही क्वेश्चन, नो क्वेश्चन. राखेल. नेक्स्ट टाइम त्याच्यावर डिस्कशन खूप होणार आहे. अच्छा, क्वेश्चन विचारून ठेवा, मग आपण नेक्स्ट टाइम तसं लेक्चर करू. Why in our religion, after someone dies, you cannot donate organs? ना असा हे काय हे ना, आला ना है, डोनेट ऑर्गन नाही करू शकत. असं ऐकलंय. I might be wrong. But असं ऐकलंय. So we आता can ते discuss this next time. हा, ते हलाखाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने डिस्कस करायला लागेल. कब्बालाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने डिस्कस नाही करता येत ते. Oh, अच्छा. पण कब्बालाच्या हिशोबाने तुम्ही परत उठणार आहोत तेव्हा तुमची असं सांगते की तुमची एक बोन आहे ना, बॅक बोन मध्ये जी कॉक्सी बोन असते ना, ती बोन पण असली ना, दॅट बोन इज ऑल्सो प्रेझेंट. ती एक बोन आहे, ती कधीच डिस्ट्रॉय नाही होत. कॉक्सी बोन सगळ्यात मोठी. तर ती पण बोन तुमची असली ना, तर त्या बोन पासून पण आहे ना तुम्ही रिझरेक्ट होणार आहात. रिझरेक्शन ऑफ डेड आहे ना, Yeah. आपल्यामध्ये इनकार्नेट होतं, सोल इनकार्नेट होतं, पण रेझरेक्शन ऑफ डेथ आहे ना, ती एक कधीतरी होणार आहे. तो मशियाक याच्या टायमाला, मशियाक आल्यावर, मशियाक आल्यावर, नाही आल्यावर कधीतरी होणार आहे ती. पण त्या टायमाच्या ज्याच्यामध्ये काय लिहिलंय की ती बोन पण असली ना, तर ती बोन पासून पण अख्खा माणूस हे करता येईल है ना. तो तुम्ही ऐकलंय की आहे ना, तो मच्छर, त्या एम्बर मध्ये मच्छर असतं, तो पिक्चर आला होता ना डायनॉसॉरचा. एम्बर मध्ये तो मच्छर आहे, त्या मच्छरच्या पोटामधून तो रक्त काढला, तर त्या रक्तामध्ये काय मिळालं, त्या रक्तामध्ये तो डायनॉसॉर वर बसून डायनॉसॉरचं रक्त पिल्ला होतं त्या मच्छरने. म्हणून त्या मच्छरच्या पोटामध्ये जो रक्त मिळाला, त्याच्यामध्ये काय मिळाला, त्या डायनॉसॉरचा डीएनए मिळाला. DNA. आणि मग त्या डीएनए पासून त्या लोकांनी तो डायनॉसॉर बनवला, आणि तो डायनॉसॉर बनवून मग तो पिक्चर आला होता ना Yes. काय, ज्युरॅसिक पार्क. Yes. म्हणजे माणसाच्या इमॅजिनेशनने आतापर्यंत तिथं नेलेलं आहे. तर फुल बॉडी इज नॉट नेसेसरी टू रेझरेक्ट अ पर्सन फ्रॉम हिज डेथ. त्याचा नुसता डीएनए पण मिळाला ना, तर डीएनए पासून पण तो अख्खा रेझरेक्ट होऊ शकतो. कारण माणूस अख्खा चेंज होत असतो. 100 days मध्ये आपला अख्खा ब्लड चेंज होतं. 7 years मध्ये आपली अख्खी बॉडी चेंज होते. म्हणजे 7 years पहिले माझी जी बॉडी होती ना, तर ती बॉडी नाही, आता सगळी नवीन बॉडी आहे. सगळं प्रत्येक गोष्ट रिप्लेस झालेली आहे. Right. तर ते हालाकिकली राब्बी लोक का ठरवतात आणि हालाकिकली काय करतात, त्याच्यासाठी आपला राब्बी आहे, ते राब्बी सांगते आपल्याला. पण आता त्या क्वेश्चनवर मी नाही डिस्कस करेन. Okay. We'll ask Rabbi Joshua. Thank you. खरं म्हणजे माणूस मरताना, माणूस मेल्यावर आहे ना, त्याचा आहे ना हिअरिंग आणि आय साईट आणि हे सगळं आहे ना पूर्ण बंद व्हायला आहे ना, सगळं अख्खा पूर्ण बंद व्हायला आहे ना 24 hours तरी लागतात. माणूस मेला ना, तरी त्याला अख्खा त्याचा आतला जो मेकॅनिझम आहे ना, तो मेकॅनिझम काम करत असतं. आणि त्याची अख्खी जी बॉडी मधली जी इलेक्ट्रिसिटी आहे ना, ती अख्खी इलेक्ट्रिसिटी शटडाऊन व्हायला 72 hours तरी लागतात. आणि ती 72 hours शटडाऊन व्हायला लागलं ना, तर कारण आहे ना, जे एक्सपिरियन्स घेतलेत ना, डेथचा एक्सपिरियन्स घेऊन परत माणसं उठतात ना, Yes. काय बोलतात त्यांना, Near death मेलेला, परत मेला आणि उठला, अर्ध्या Yeah. तासाने 1 तासाने उठला. हा, तर ती लोक सांगतात की मला ऐकायला येत होता, मी ऐकत होतो, तो बोलत होता, हा बोलत होता, पण मी काय करू नाही शकत होतो, उठू नाही शकत होतो. म्हणजे ते जी बाकीचे जे ऑर्गन्स आहेत ना, ते ऑर्गन्स काम करत असतात. आपलं हिअरिंग, स्मेल, टेस्ट, हे ते सगळं ऑर्गन्स आहेत ना, ते फटाकन बंद नाही होत मेल्यावर. मेल्यावर पण टाइम लागतं. म्हणजे सायंटिफिक रिसर्च बोलते की 72 hours कमीत कमी लागतात अख्खा बॉडीचा हे बंद व्हायला, अख्खा बॉडीची इलेक्ट्रिक हे बंद व्हायला. आणि 72 hours नंतर पण थोडीशी इलेक्ट्रिसिटीचा थोडासा खूप मायन्यूट पार्ट बॉडीमध्ये असतो. आपल्या ह्याच्याप्रमाणे आहे ना, 7 दिवस जे असतात ना, पहिले 3 दिवस आहे ना खूप इम्पॉर्टंट असतात, मग नंतर 7 दिवस, 7वा दिवस इम्पॉर्टंट असतं. तर ते त्या हिशोबाने बघायला गेलं ना, तर सोलच्या एक्सपिरियन्सनी आहे ना, सोल आहे ना तेवढ्या गोष्टी एक्सपिरियन्स करू शकतो. कारण जरी सोल बाहेर असला ना, तर त्याला त्या बॉडीचा एक्सपिरियन्स येत असतो. त्याला उठता नाही, काय नाही, पण त्याला ऐकायला येत असतं. कारण जरी तो सोल म्हणून ऐकू शकतो ना, तरी तो बॉडी म्हणून पण ऐकू शकतो.
म्हणून मेलेल्या माणसाच्या आजूबाजूला आहे ना बोलायचं नसतं, काय वाईट साईट हे ते नाही, ते जास्त हे नसतं करायचं. कारण जरी जरी तो मेलाय तरी तो ऐकू शकतो, म्हणजे खरोखर पण ऐकू शकतो त्याची बॉडी. तर म्हणून हार्ट ट्रान्सप्लांट करायसाठी, म्हणजे जो आपला ऑर्गन ट्रान्सप्लांट होतात ना, तो ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी ना टाइम ठरवलेला आहे, की जे सगळ्यात डोळं जे असतात त्याला एवढ्या तासामध्ये करू शकतो, हार्ट असतो तो एवढ्या तासामध्ये, लंग्स Yes, एवढ्या every तासामध्ये. organ has a timing. हा, तेवढ्या एव्हरी timing ऑर्गन हॅज मध्ये अ टाइम, केलं कारण एवढ्या टाइमापर्यंत तो जिवंत असतो ऑर्गन. पाहिजे. Yes. म्हणून तुम्ही विचार करा आता, काय म्हणजे जर ऑर्गन डोनेट करण्याचं असेल आणि तो माणूस उठणार असेल परत, तर क्लिनिकली तर डेड आहे ना. क्लिनिकली डेड नाही, पण क्लिनिकली डेड असलेला माणूस डेड नसतं, कारण उठलेली असे केसेस आहेत उठलेली माणसं. म्हणजे माझ्या हो. ओळखीची पण आहेत अशी माणसं. मी 3 की 4 माणसांना ओळखतो जी अशी उठली होती. हे 2 तर एअरपोर्टवर लोडर होते. एक तर कमीत कमी 8 तास त्या थंड्या पेटीमध्ये होता, त्या आतमध्ये पेटीमध्ये टाकला होता, थंडा त्याच्या बॉडी याच्यामध्ये. 8 तासानंतर तिकडे आवाज यायला लागला म्हणून त्यांनी बघितला, तर तो उठला. Oh my एक God. त्याला एक लोडर होता, त्याला तो ते नागपंथी झाला होता, माहितीये ना, टोपी बिपी घालतात नाग बनतात, तो नंतर झाला होता. तो त्याच्या आधी मेल्यावर मग त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवला होता. मग त्याला नंतर 13 आवर्स नंतर त्याला स्मशानात नेला, आणि स्मशानात नेल्यावर त्याला ताकद रेडी करत होतं त्याला टाकायला, तेव्हा तो उठला. Oh God. आणि मी पण याला शिमला काय म्हणाल तुम्ही ब्रदर, आणि याला काय म्हणाल? आणि त्या माणसं लोकांनी नाही मला उठतात. त्या माणसांनी नाही सांगितलं, त्याच्या सोबतच्या माणसांनी सांगितलं, कारण ती लोडर लोक त्याला घेऊन गेली होती, त्या लोडर लोकांनी पण मला सांगितलं. कारण त्याच्या बाजून ती लोक खूप पेर राहायची, म्हणजे चांगले राहायची, त्याच्या सांगती हे राहायची. तर आम्ही एकदा असं विचारलं की एवढा काय घाबरत, अरे ते मरके उठेला वापिस. मग मी त्याला विचारलं, त्या माणसाने विचारलं होतं, तुम्ही असे, म्हणजे मी ओळखतो माणसांना असं, तर म्हणजे इट इज पॉसिबल. क्लिनिकली फुल डेथ झालेला, ऍक्सिडेंटनी, म्हणजे एक तर ऍक्सिडेंट मध्ये मेला होता, फुल क्लिनिकल हा डेथ होता, हार्ट थांबला, ब्रेन थांबला सगळा, तरी उठलाय. पण आपल्यामध्ये they say that we have to bury the body. It is better to bury the body immediately in that same day, right? हालाखा आहे, हा, मग हालाखा आहे असा. हालाखा कधीतरी बनवलेला आहे तो हालाखा. माझं डॅडी डॉक्टर होतं. माझं डॅडी आहे ना, माणसाला चेक केला ना आणि तो मेला ना, तर डेथ सर्टिफिकेट 4 तासानंतर डेथ सर्टिफिकेट द्यायचं. कुठलं डॉक्टर आहेत ना, ते 12 तासानंतर डेथ सर्टिफिकेट देतात. अच्छा. माझं डॅडी आहे ना, 4 तास पहिले जाऊन मेला करून सांगायचं सगळा झाला, पण सर्टिफिकेट 4 तासानंतरच द्यायचं. नाही बोलायचं 4 तास झाल्यानंतर मग मी परत चेक करेन आणि मग ते. ओके. तर म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये डॉक्टर आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की डेथ सर्टिफिकेट पण लगेच नाही मिळत. तर ते आता लगेच मेल्या लगेच करायचं, ते मला नाही माहिती कितपत हे आहे. उठला Because तर काय people उठला. try to do that. म्हणजे त्याच दिवशी ते लोक आता हल्ली हे बोलतात that we have to त्या do दिवशी करा, पण ते त्याच एवढा लवकर पण नाही करा. मेल्या बरोबर 2 तासात नको करू. नाही, तसं नाही. तुम्ही बोलता आता एवढं एकच दिवसानंतर तो उठला म्हणजे नाही, कारण ती लोकांनी मला सांगितलं, आणि ते मला त्या माणसांनी पण सांगितलं, आणि ही लोक पण सांगितलं. त्या एक तर तो ऍक्सिडेंट झाला होता आणि तो मेला हा होता, कारण त्याला तिथं ठेवला होता, त्या थंड्या पेटीमध्ये ठेवला होता हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. आणि आपल्यामध्ये आणि मग तो नंतर उठला. तो उठला म्हणजे तो ठोकायला लागला, हे लागला, आवाज यायला लागला. मग ते लोकांनी येऊन बघितलं तर तो उठलेला होता. पण आपल्यामध्ये फ्रायडे असला तेव्हा लवकर काढतात, नाहीतर मे बी दे कीप फॉर लिटल लॉंगर टाइम, पीपल आर कमिंग अँड असा हे नाही, हाला ते. काय दुसरा सांगेल तुम्हाला. anyway, that's another thing. ओके, आपलं रेकॉर्डिंग थांबव आपण.